आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रभू तुझं प्रभुदेवा वचन सांगतं त्या प्रकारे प्रभुदेवा तू आमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट करण्यासाठी समर्थ आहेस. प्रभुदेवा ज्या काही गोष्टी आज आम्ही तुझ्यापासून प्राप्त करणार आहोत प्रभुदेवा आज त्या आम्ही प्रभुदेवा सोबत जाताना घेऊन जाऊ पित्या. प्रभू आम्ही आज रिकामं जाणार नाही. या ठिकाणी कोणीही असा व्यक्ती असणार नाही पित्या की जो रिकामा असेल प्रभुदेवा. तर त्याच्याजवळ तुझी वचन असणार आहे, तुझं अभिवचन असणार आहे पित्या, तुझी शांती तुझा आनंद असणार आहे आणि चित्त समाधान असेल प्रभुदेवा की जे त्याच्या अंतःकरणामध्ये प्रभुदेवा तू दिलेला असेल पित्या. कारण प्रभूजी भक्ती हा प्रभुदेवा मोठा लाभ आहे आणि तो केवळ प्रभुदेवा लाभ नाहीये तर प्रभुदेवा ते चित्त समाधान आहे प्रभूजी आणि आज ते प्रत्येकाजवळ असेल अशी प्रभुदेवा आम्ही विश्वास ठेवतो पित्या आणि प्रत्येकाला तुझ्या पवित्र सामर्थ्य हातामध्ये आम्ही सोडवतो. सर्व गौरव सर्व महिमा आम्ही तुला देतो येशूच्या नावात मात्र म्हणतो आहे आमेन. इस बात पे ध्यान दें कि प्रभु मेरे साथ खड़े हैं, तो कभी सोना नहीं, वो कभी आपको छोड़ेंगे नहीं. त्याच्या वचनावर विश्वास ठेवलेला व्यक्ती कधीही विफल होणार नाही. उनके वचनों के ऊपर विश्वास रखते शास्त्र कहता है वो कभी भी असफल नहीं होगा. जग त्याला असफल म्हणेल विफल म्हणेल पण प्रभू मात्र त्याच्याकडे वीर म्हणून पाहतो. संसार उसे असफल कहेगा लेकिन प्रभु हमेशा उसे वीरों की तरह उसके ऊपर देखते हैं. इस्रायलचं सर्व सैन्य दावीदाला म्हणतो तू विफल आहेस. इस्रायल की सारी सेना दावीद से कहती कि तुम असफल हो गए हो. पण दावीदाकडे परमेश्वर मात्र वीर म्हणून पाहतो. लेकिन दाऊद की ओर परमेश्वर एक वीर की तरह देखते हैं. एक लहान मुलगा एक छोटीशी गोपन एक काठी घेऊन 9 फुटाच्या माणसासमोर लढायला गेला. एक छोटा बच्चा गोपन और काठी लेके गया था गोलियत के सामने 9 फीट वो बड़ा था आणि त्या ठिकाणी देवाने त्याला महान विजय दिला. वहां पर परमेश्वर ने उसे महान विजय दिला. दावीद जर सगळ्या सैनिकांचं ऐकून परतला असता दाऊद अगर सारी सैनिकों की बातें सुन के अगर बीच में लौटा था तर इस्रायल लोकांना एक वीर राजा कधीच मिळाला नसता. शायद इस्रायल को एक वीर राजा कभी मिल नहीं पाता आणि म्हणून परमेश्वराने त्याची नेमणूक केली. इसलिए परमेश्वर ने उसका नियुक्त किया था. आणि म्हणून तुमच्या स्वतःकडे पाहत असताना लोक काय म्हणतात हे कधीच विचार करू नका. इसलिए आप जब अपने तरफ देखते तो दुनिया क्या कहती इस बात पे ध्यान मत दीजिए. लोक तुम्हाला दोषी ठरवतात. लोग आपको शायद दोष देंगे आणि लोक तुम्हाला म्हणतील की तू चुकीच्या मार्गावर आहे. शायद लोग आपसे कहेंगे आप गलत राह पे चल रहे हो. ब्रेन वॉश केलं गेलं. शायद तुम्हारा ब्रेन वॉश किया गया है. बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात. बहुत सारी चीजें बातें की जाती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक चीज हमेशा ध्यान में रखिए. परमेश्वर तुमच्याकडे काय म्हणून पाहतो या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या. परमेश्वर आपको क्या करके देखते इस बात पे ध्यान दीजिए. आणि परमेश्वर नक्की तुम्हाला विजय देणार. आमेन. प्रभु आपको हमेशा विजय देगा. प्रभु तुम्हाला नक्कीच योग्य मार्गानेच घेऊन जाणार. प्रभु आपको हमेशा सही मार्ग पे लेके जाएगा. उनका मार्ग कभी गलत नहीं हो सकता. कधीही कुठल्याही गोष्टी चुकीच्या पद्धतीने लीड करत किसी भी चीज में वो गलत रीति से आपकी अगुवाई नहीं करेंगे. योग्य रीतीनंच तुम्हाला घेऊन जाणार. योग्य रीति से वो आपको लेके जाएगा आणि नेहमी त्याच्यासोबत राहा. हमेशा आप उनके साथ बने रहिए. जरी काय झालं तरी प्रभूला कधीच सोडायचा प्रयत्न करू. किसी भी परिस्थिति में प्रभु को छोड़ना मत. प्रभू सोबत टिकून राहा. प्रभु के साथ आप बने रहिए. प्रभू तुम्हाला मदत करेल. प्रभु आपकी मदद करेंगे. ओके आपण देवाच्या वचनाकडे जाऊया. वचन की ओर जाएंगे. पहिले तिमोथेला पत्र याचा 6वा अध्याय. पहली तीमुथियुस की पत्री उसका 6वां अध्याय 5 आणि 6 वचन. पहली तीमुथियुस का 6वां अध्याय उसका 5 और 6वां वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय मन बिघडलेल्या व सत्यास मुकलेल्या भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. चित्त समाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. पहले तीमुथियुस की किताब उसका 6वां अध्याय 5 और 6वां वचन हम पढ़ेंगे. और उन मनुष्यों में व्यर्थ रगड़े झगड़े उत्पन्न होते जिनकी बुद्धि बिगड़ गई है और वे सत्य से विहीन हो गए और जो समझते कि भक्ति कमाई का द्वार है पर संतोष से ही भक्ति बड़ी कमाई है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम मी तुम्हाला काही ज्या आशीर्वादाच्या गोष्टी आहेत त्या शिकवत आहे. आशीषों की चीजों के बारे में आप मागच्या वेळेस आपण यशाविषयी ऐकलं. यशाचं गुपित ऐकलं. पिछले सप्ताह हमने यशाया नबी की उन रहस्य की चीजों से सीखा था. हाँ सफलतेविषयी आपण ऐकलं. सफलता के बारे में हमने सीखा था. पण आज आपण समाधानाविषयी किंवा ज्याला आपण इंग्लिश मध्ये सॅटिस्फॅक्शन म्हणतो त्याच्याविषयी ऐकणार. आज हम संतोष जैसे अंग्रेजी में सैटिस्फैक्शन कहते हैं उसके बारे में सीखेंगे. आणि समाधान ही एक अशी गोष्ट आहे की जी प्रत्येक मनुष्याला त्याची जास्त गरज आहे. संतोष या समाधान ऐसी चीज है उसे हर एक इंसान को उसकी जरूरत है. पण बायबल सांगतं आणि जगामध्ये सुद्धा आपण पाहतो की मनुष्य कधी समाधानी नाही. पवित्र शास्त्र कहता है संसार में भी देखते कि मनुष्य कभी भी संतोषी नहीं होता है. बरेच जगामधल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की मनुष्याचं
समाधान नसल्यामुळे किंवा तो तृप्त नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या उद्भवलेल्या जगामध्ये. हम सांसारिक चीजें बहुत सारी देखते हैं, मनुष्य क्योंकि वो तृप्त और समाधानी नहीं होता, इसलिए बहुत सारी अच्छाई चीजों की जीवन में हम देख पाते हैं. तुम्ही आणि मी तृप्त असणं किंवा समाधानी असणं याची जास्त गरज आहे. लेकिन आपको और मुझे समाधान या संतोष रहना होना बहुत जरूरी. बऱ्याच वेळेस आपण समाधानी असत नाही, कई बार हम तृप्त नहीं होते, कारण मनुष्य समाधानी नाही. क्योंकि मनुष्य ही तृप्त नहीं होता. नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 27वा अध्याय आणि 20 वचन काय सांगतो तुम्ही वाचा. नीति वचन 27:20 में यूं लिखा है. नीतिसूत्रे 27:20. नीति वचन 27:20 में ऐसे लिखा है, जैसे अधोलोक और विनाश लोक वैसे ही मनुष्य की आंखें भी तृप्त नहीं होती. आणि मराठीमध्ये लिहिले अधोलोक आणि विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत आणि मनुष्याचे नेत्र ही कधी तृप्त होत नाहीत. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की मनुष्य कधीही समाधानी होत नाही. मनुष्य कभी भी तृप्त या समाधानी नहीं होता है. पाप आणि देह जो आहे तो त्याला कधीही समाधानी ठेवू इच्छित नाही किंवा ठेवत नाही. देह और पाप जो उसे कभी भी उसे समाधानी या तृप्त नहीं आपला रखता. देह नेहमी असमाधानी राहतो. हमारा शरीर हमेशा असंतोषी नेहमी रहता है. देहाला असं वाटतं की ही गोष्ट मला सतत हवी आहे. हमेशा मेरे देह को कुछ चीजें लगती कि वो होनी ही चाहिए आणि सतत मला त्याची गरज आहे. और मुझे निरंतर उसकी जरूरत है. देह आपल्याला हे सांगत राहतो सारखं. हमारा शरीर बार बार हमें ये बात बताता है. वारंवार आपल्या शरीरामध्ये या गोष्टी आपल्याला ह्या सुचत राहतात मनामध्ये. बार बार शरीर के बारे में चीजें हमारे दिमाग में आती रहती है आणि सतत आपल्याला त्या मनाला सांगावं लागतं की तुला याची गरज नाहीये म्हणून. और हमें मन को हमेशा बताना पड़ता है कि इसकी तुम्हें जरूरत नहीं है. जसं आपण इर्मियाच्या पुस्तकामध्ये आज वाचलं, जैसे यिर्मयाह नबी की किताब में आज हमने पढ़ा की मनुष्याचं मन जे आहे सतत धोका देणारं मन आहे. मनुष्य का मन हमेशा धोखा देता है. आणि जे मन आहे किंवा जे शरीर आहे ते सतत तुम्हाला मला सांगत राहतं मन और शरीर हमेशा में ये बात बताते तुला हैं, हे खाण्याची गरज आहे, ये इस खाने की तुम्हें तुला जरूरत ह्याच्या जवळ तुला ही सुख साधनं मिळाली है, पाहिजे, ये सुख चीजें तुम्हें जरूरत है. तुझ्या जवळ हे अजून एक घर आहे तर अजून दुसरं घर असलं तुम्हारे पाहिजे. पास एक घर है तो और एक घर की आज तू भाड्याच्या घरात आहे तुला स्वतःचं घर असलं आज पाहिजे. तुम रेंट के घर में रहे तो कल तुम खुद के घर में आज जाओगे. तुझ्याकडे एक गाडी आहे तर दुसरी गाडी असली आज पाहिजे. तुम्हारे पास एक वाहन है, तुम्हारे और एक वाहन एक मोबाईल आहे तर दुसरा अजून असला एक पाहिजे. मोबाइल है तो और दूसरा चाहिए. चांगल्या क्वालिटीचा आहे तर ऍपलचा असला पाहिजे. साधारण है तो एप्पल का फोन होना चाहिए. हे मन आपल्याला सांगत राहतं मन हमेशा बाहर ये आणि बात मनुष्य त्यासाठी प्रयत्न करत और मनुष्य उसके लिए इतना यत्न करता मनुष्य है. झटपट करतो त्यासाठी. मनुष्य हमेशा उसके लिए त्याला सतत असं वाटतं की नाही मला हे मिळालं पाहिजे. उसे हमेशा लगता है ये सारी चीजें मुझे चाहिए. सतत ह्या गोष्टीमध्ये मनुष्य गुरफटलेला आहे. निरंतर इन बातों में फंसा रहता है. पण जो समाधानी आहे त्याजवळ असलेल्या गोष्टीमध्ये तो समाधानी आहे. पर जो संतोष रहता है जो उसके पास है उसमें वो समाधान त्याला है. बाकीच्या काही गोष्टीची चिंता नसते. उसे और चीजों की चिंता नहीं होती. जे माझ्याजवळ आहे त्याच्यामध्ये मी आनंदी आहे. जो मेरे पास है उससे मैं आनंदित जे मला देवाने दिले ते मला मी त्याच्यामध्ये समाधानी जो आहे. परमेश्वर ने मुझे दिया उससे मैं समाधानी हूँ. प्रत्येक गोष्टच्या बाबतीत मनुष्य आज समाधानी नाही आहे. हर एक चीजों में मनुष्य आज समाधानी नहीं है. जगामध्ये नजर उचलून तुम्ही पाहिलं ना, हम संसार में देखेंगे आसपास प्रत्येक गोष्टीमध्ये मनुष्याचं असमाधान तुम्हाला दिसून येईल. हर चीजों में मनुष्य असमाधान इस रीति से देखता है. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत मनुष्य कष्ट करत राहिले. उठने से सोने तक मनुष्य कुछ ना कुछ अपना योगदान देता है. टेक्नॉलॉजीमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन येत आहे. नई तकनीकी चीजें आ रही है. वेगवेगळ्या प्रकारे माणूस डेव्हलपमेंटचा प्रयत्न करत आहे. मला डेव्हलप झालं पाहिजे. अलग अलग तरह से इंसान और बढ़ोतरी या डेवलप करने की कोशिश करता है. डेव्हलप होणं किंवा यशाकडे जाणं ह्या गोष्टी चुकीच्या नाहीयेत. डेवलप होना या यश की ओर जाना ये बातें गलत नहीं है. पण एक गोष्ट आहे एक बात है की आपण असमाधानी असल्यामुळे आपण निसर्गाचं नुकसान करत आहोत. क्योंकि अगर हम लोग असंतोषी इस निसर्ग का नुकसान कर रहे हैं. असमाधानी असल्यामुळे आपण शेजारी पाजाऱ्यांचं आणि आपल्या मित्रमंडळी किंवा आपल्या संपर्कात असलेल्या लोकांचं पण आपण नुकसान करतो. हमारे अड़ोसी पड़ोसी दोस्त है उनका भी हम नुकसान करें क्योंकि हम खुद संतोष नहीं है. असमाधानी माणसं आपल्या देशाचं नुकसान करतात. हमारे देश का वो नुकसान करते हैं. असमाधानी माणसं आपल्या शहराचं नुकसान करतात. हमारे शहर का वो समाधानी लोग नुकसान कर रहे हैं. असमाधानी माणसं खूप मोठ्या गोष्टी मोठ्या समस्या निर्माण करतात. ये लोग बहुत बड़ी बड़ी समस्याओं को तैयार कर रहे हैं. ज्याला आपण वायू प्रदूषण म्हणतो, ध्वनीचं प्रदूषण म्हणतो आणि त्याच्यानंतर जे निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत अशा गोष्टी आपण पाहतो. अलग अलग चीजें आजकल बदल रही है जिसे हम प्रदूषण कहते हैं. वो हवा में हो या आवाज से हो ऐसी चीजों को हम देख रहे हैं आजकल. मनुष्याचा जो हव्यास आहे किंवा जे हवा आहे या गोष्टीमुळे हे सगळं बिघडत चाललं. मनुष्य की जो एक अभिलाष है उसकी वजह से ये सारी चीजें बदल. बायबल सांगतं पृथ्वी गणत आहे मनुष्याच्या पापामुळे. अब पवित्र शास्त्र कहता है कि पृथ्वी दिन रात आए बढ़ रही है मनुष्यों की इस पाप की वजह से. कारण ज्या गोष्टीसाठी निर्माण केलं होतं त्याच्यापेक्षा वरबाडून खातोय माणूस. त्याला जिन चीजों के लिए मनुष्य को पैदा किया था उससे ज्यादा वो उससे निकालने की कोशिश कर रहा है. लक्षात घ्या, आपण आत्मिक माणूस या नात्याने
हम आत्मिक इंसान होने के नाते आपण ह्या सगळ्या वातावरणामध्ये जीवन जगत इन असताना सारी चीजों के बीच में जब अपना जीवन हम बिता रहे आपण हैं, स्वतःचं परीक्षण करण्याची गरज आहे. हमें अपने आप को जांचना जरूरी है। इतर माणसांसारखा मी आहे की मी एक वेगळा मनुष्य आहे. और लोगों की तरह हूँ या मैं अलग हूँ? मी पण वरबाडून खाणार आहे का? क्या मैं भी ऐसी चीजों को खींच के खा रहा हूँ? मी खाण्यापिण्याविषयी नाही बोलत आहे. मैं सिर्फ खाने पीने की चीजों के बारे में मी नहीं बोल रहा हूँ, वापर करण्याविषयी पण बोलतो. चीजों को इस्तेमाल करने की चीजों के बारे में बोल रहा हूँ। बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला असं वाटत राहतं नेहमी कई बार हमें अपने मन में अपने जीवन में ऐसे की लगता है, माझ्यासाठी जे काही देवाने दिले ते सगळं मी अगदी मनसोक्तपणे त्याचा वापर करतो. परमेश्वर ने मुझे जो कुछ भी दिया सब पूरी रीति से मैं आनंद ले लूं। पण बऱ्याच वेळेस देवाची मात्र आपल्या बाबतीत किंवा मनुष्याच्या बाबतीत देवाची अशी इच्छा नाही. लेकिन कई बार परमेश्वर की हमारे बारे में ऐसी इच्छा नहीं है। असं नाहीये की हे पहाड किंवा हे डोंगर किंवा हे पाणी संपणार आहे म्हणून. ऐसा नहीं है कि ये पहाड़ ये पर्वत ये पानी खत्म हो पण जाएगा। अनियमिततेनं किंवा अजून वेगळ्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने जर वापर केला गेला तर ही पृथ्वी काटे कुसळे दिल्याशिवाय दुसरं काही करणार नाही. लेकिन अगर इसे हम गलत तरीके से इस्तेमाल करेंगे कि एक दिन वो पूरी बंजर बन जाएगी। आणि म्हणून मनुष्यानं समाधानी असलं पाहिजे. इसलिए मनुष्य को समाधान पण मनुष्य समाधानी नाहीये. लेकिन वो नहीं है। जगातलं सत्य आहे ये सांसारिक सत्य पण है, तुमची आणि माझी गणना मात्र त्यामध्ये कधी नाही झाली. लेकिन आप और मेरी गिनती उसमें नहीं है। आपण ज्या शहरात राहतो, आपण ज्या राज्यामध्ये राहतो, आपण ज्या देशात राहतो, त्या देशाच्या बाबतीत, त्या निसर्गाच्या बाबतीत, त्या सगळ्या वातावरणाच्या बाबतीत नेहमी आपली एक जबाबदारी आहे. हम जिस देश में जिस शहर में जिस गांव में रहते उसके प्रति जो हमारी जिम्मेदारी हमेशा वो एक अलग है। ती जबाबदारी पार पाडण्याच्या बाबतीत नेहमी आपण सावध असलं पाहिजे. उस जिम्मेदारी को निभाने के लिए हमेशा हमें सचेत रहना छोट्या छोट्या चाहिए। गोष्टीच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकताय जे आपल्याला नेहमी करता आलं पाहिजे. छोटी छोटी बातों में आप कुछ अलग कर सकते हो तो हम कर सकते जसं हैं। आपण म्हणतो पाणी कमी वापरणं आहे, प्लास्टिकचा वापर न करणे आहे, आपण कचरा कुठे न टाकणं आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सामील जैसे आहेत. हम कह सकते हैं कि पानी का जितना हो सके कम उसका इस्तेमाल करें, कचरा या प्लास्टिक कहीं पर भी मन ना मी फैलाएं। तुम्हाला आत्मिक गोष्टी शिकवायसाठी आहे या मैं ठिकाणी. आपको आत्मिक चीजें सिखाने के तुम्ही लिए विचार करत असाल हे काय सांगत आहेत पास्टर. आप कहेंगे पासवान जी क्या पण कहें, एक गोष्ट नेहमी याचा विचार करत लेकिन इस चीज का आप हमेशा जग सोचिए। असमाधानी आहे. आपण तुम्ही आणि मी मात्र आपण सगळेजण देवाची लेकरं या नात्यानं आपण या गोष्टीचा वापर करत असताना नेहमी आपल्याविषयी विचार केला पाहिजे. मी जगासारखा आहे की मी जगापासून वेगळा आहे. संसार हमेशा समाधान है, लेकिन आप और मैं प्रभु के बच्चे होने के नाते जो संसाधन का हम इस्तेमाल कर रहे हैं तो हमें अपने आप को जांचना है कि मैं प्रभु का व्यक्ति है संसार की तरह। कारण मनुष्य कधी समाधानी होणारच नाही. क्योंकि मनुष्य कभी भी समाधानी नहीं आपण है। त्यांना शिकवून ह्या गोष्टी होणार नाहीये. उन्हें सिखा कर वो बातें नहीं होंगी, आपण त्यांना सांगून पण हे होणार उन्हें नाही. बता के भी ये नहीं हे होगा। नेहमी पृथ्वी संपेपर्यंत चालू राहणार पृथ्वी के अंत तक ये हमेशा चलता आणि रहेगा। वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत राहतील माणसं. अलग अलग तरह से इंसान अपना यत्न करते पण रहेंगे। जर देवानं तुमच्यावर कृपा केली अगर प्रभु ने आपके ऊपर कृपा की है तर तुम्ही आणि मी मात्र आपण या सगळ्या गोष्टीपासून वेगळं असलं पाहिजे. तो आप और मुझे इन बातों से अलग होना आणि जरूरी है। जो मनुष्य समाधानी नाही ही गोष्ट सत्य आहे. इसलिए मनुष्य समाधानी नहीं है, ये तो बात सच पण है, देव तुम्हाला आणि मला वेगळं बनवतो. लेकिन परमेश्वर आपको और मुझे अलग बना रहे हैं। पण जग जे आहे ते तुम्हाला आणि मला कधी समाधान देऊ शकेल का? लेकिन क्या संसार आपको और मुझे समाधान दे सकता है? मला आपल्या अंतःकरणामध्ये विचार करा की समाधान शोधण्यासाठी सगळेच माणसं प्रयत्न करतात. अपने हृदय में जांचे कि समाधान ढूंढने के लिए इंसान हर एक तरह का यत्न कर रहा माझ्याबरोबर है। माझा बायबलमध्ये एक माणूस आहे की ज्यानं समाधान शोधण्यासाठी बराच प्रयत्न केला. पवित्र शास्त्र में किरदार के बारे में ऐसा लिखा है। उपदेशाच्या पुस्तकाचा 2रा अध्याय, उपदेश 2रा अध्याय 10-11 आणि त्या ठिकाणी असं लिहिले त्यांनी, माझे नेत्र ज्याची म्हणून वाचा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही. मी कोणत्याही आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरले नाही. कारण या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे. या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले की मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम याचे निरीक्षण केले. तो पहा सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता. भूतलावर हित असे कशाचंच नाही. समुपदेशक की किताब उसका 2रा अध्याय 10 और 11 पढ़ेंगे। और जितनी वस्तुओं को देखने की मैंने लालसा की उन सभी को देखने से मैं न रुका। मैंने अपना मन किसी प्रकार का आनंद भोगने से न रोका, क्योंकि मेरा मन मेरे सब परिश्रमों के कारण आनंदित हुआ और मेरे सब परिश्रम से मुझे वही भाग मिला। 11 वचन, तब मैंने फिर से अपने हाथों के सब कामों को और अपने सब परिश्रमों को देखा तो क्या देखा कि सब कुछ व्यर्थ और वायु को पकड़ना है और संसार में कोई लाभ नहीं। आणि 21 वचन, कोणी सुज्ञता व ज्ञान व चतुराई यांचे परीक्षण करून काही संपादावे आणि त्यासाठी ज्याने परिश्रम केले नाही
त्याच्या वाट्यास ते ठेवून जावे, हेही व्यर्थ व मोठे अनिष्ट होय. 21वां वचन, क्योंकि ऐसा मनुष्य भी है जिसका कार्य परिश्रम और बुद्धि और ज्ञान से होता है और सफल भी होता है, तो भी उसको ऐसे मनुष्य के लिए छोड़ जाना पड़ता है जिसमें उसमें कुछ भी परिश्रम न किया, यह भी व्यर्थ और बहुत ही बुरा है. बाजूला सांगा, मनुष्य तुला कधीही समाधान देऊ शकत नाही. मनुष्य आपको कभी भी समाधान नहीं दे सकता. जग तुला कधीही समाधान देऊ शकत नाही. संसार आपको कभी भी समाधान नहीं देगा. कारण लक्षात घ्या, खरं सॅटिस्फॅक्शन जे आहे ते केवळ देवापासून. इस बात को समझे कि जो सही तृप्ति या समाधान है वो सिर्फ और सिर्फ परमेश्वर से है. या ठिकाणी एक राजा आहे ज्याचं नाव शलोमोन. यहाँ पर राजा, उसका नाम सुलेमान है. आणि त्या शलोमोनाने भरपूर खटाटोप केला समाधान आणि सॅटिस्फॅक्शन मिळवण्यासाठी. सुलेमान ने तृप्त करने के लिए बहुत सारी चीजों को किया. भरपूर काही गोष्टी केल्या त्याने. बहुत सारी चीजों को उन्होंने त्याला असं वाटलं मी जास्त लग्न केले जास्त समाधानी होईल. उसे ज्यादा शादियां करके मैं समाधानी होऊंगा. आणि त्याने 1000 लग्न केली. उसने एक साल 1000 शादियां की. आणि मग त्याला असं वाटलं की मी राजवाडा बांधून समाधानी होईल. मुझे लगा मैं महल बांध के मैं शायद समाधानी हो जाऊंगा. आणि पुष्कळ बांधकाम केलं त्याने. बहुत सारा उसने ऐसे महल बनाया. आणि तो म्हणाला बघण्यापलीकडे याचा काही उपयोग नाही. फिर उसे लगा कि देखने के अलावा इसका कोई फायदा ही नहीं. आणि मग त्यांनी खूप मोठ्या बागा लावल्या, खूप चांगल्या प्रकारची फळ झाडं लावली. उन्होंने बहुत सारे बगीचे बनाए, अच्छे फल और फूल के पेड़ लगाए. तो पण म्हणाला मी खाऊन कधी तृप्त होणार नाही. मुझे लगा वो भी खा के मैं शायद पूरी तरह से, कारण आज खाल्ल्यानंतर उद्या खाण्याची मला जास्त गरज आहे. आज खाने के बाद कल मुझे लगता है और जरूर अजून काहीतरी नवीन पाहिजे असं मला सतत वाटतं. और नए चीजें जैसे मुझे हमेशा लगता है. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी खूप सगळी भरपूर असं चांगल्या प्रकारची वस्त्र स्वतःसाठी शिवली. उसने बहुत अच्छे वस्त्र अपने लिए सिलाए. खूप कपडे खरेदी केले. अलग अलग तरह के कपडे. आणि बायबल सांगतं की त्याच्यासारखा फुलपाखरं म्हणजे असतात ना, त्यांच्यासारखा तो रोज सजायचा. पवित्र शास्त्र कहते हैं फूल जो तितलियां जैसे अपने आप को सजाते, उस तरह से अलग अलग वस्त्रों से अपने आप को वो सजाता. रोज त्याची सजावट असायची. हर दिन वो अपने आप को अलग तरह से देशोदेशाची लोक त्याची वस्त्र, त्याचं राजमहाल, त्याचं जेवणाची ताटं आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची त्याची पात्र, त्याच्या राजवाड्यात असलेल्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी, फक्त पाहण्यासाठी यायचे. अलग अलग देश के लोग उसके घर, उसके वस्त्र, उसके घर में जो चीजें हैं, उसके जो पात्र है, वो देखने के लिए लोग आते हैं. हे सगळं पाहून, लेकिन सब देखने के बाद तो असं म्हणाला की याचा काही उपयोग नाही. उसने ऐसे कहा कि इसका कोई मतलब नहीं है, कोई फायदा नहीं. मी याच्याद्वारे समाधानी होऊ शकत नाही. इसके द्वारा मैं समाधानी नहीं हो सकता. मग याचा अर्थ काय? इसका क्या मतलब? जग समाधान देऊ शकत नाही. संसार आपको समाधान नहीं देगा. याचा अर्थ काय की जगातली कोणतीही सृष्ट वस्तू तुम्हाला मला समाधानी सॅटिस्फॅक्शन देऊ शकत नाही. संसार की कोई भी चीज आपको और मुझे समाधान या तृप्त नहीं कर सकती. तुम्हाला कुठलीच गोष्ट ह्या जगातली तृप्त करू शकत. संसार की कोई चीज आपको तृप्त नहीं कर सकती. हे सगळं आजमावल्यानंतर, याची सगळ्याची परीक्षा केल्यानंतर, इस सब का परीक्षण करने के बाद तोच राजा शेवटी काय म्हणतो माहितीये? वही राजा आखिरी में क्या कहता है? 12वा अध्याय आणि तसंच 12वा अध्याय आणि 13वा वचन. उसी का समुपदेशक का 12 अध्याय उसका 13 वचन. आणि त्या ठिकाणी लिहिले, आता सर्व काही तुम्ही ऐकले आणि सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय तर एवढेच आहे. सब कुछ सुना गया, अंत की बात यह है कि परमेश्वर का भय मान और उसकी आज्ञाओं को पालन कर, क्योंकि मनुष्य का संपूर्ण कर्तव्य यही है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ काय? देवाकडून आशीर्वाद मागायचा नाही. इसका मतलब क्या है कि परमेश्वर से हम बायबल में सुरुवातीलाच तुम्हाला एक वचन वाचून दाखवतो. मैंने शुरू में आपको एक वचन कहा आणि त्याचा शेवटचा भाग असा होता, उसका अंत में ये भाग इस तरह से, भक्ती हा चित्त समाधानासह मोठा लाभ आहे. भक्ति जो है हमारे समाधान से. भक्ती म्हणजे काय? आपण जी प्रार्थना करतो रोज, जो हम हर दिन दुआ प्रार्थना कदाचित करते तुम्ही हैं, बायबल वाचताय, ये शायद आप पवित्र शास्त्र चर्चला येताय, से आते हैं, देवावर विश्वास ठेवताय, पर विश्वास करते आणि हैं, उपवास करताय, उपवास कर रहे जे हैं, काही तुम्ही धार्मिक जीवन जगत जो आहात, चीज आप धार्मिक चीजें कर रहे हैं, याच्यामध्ये सगळ्यात मोठा लाभ कोणता आहे माहितीये? सबसे बड़ा कौन सा भाग है? तुमच्या आणि माझ्याजवळ एक समाधान आहे. आपके और मेरे पास एक समाधान है. मग तुमच्याजवळ संपत्ती असो अथवा नसो, शायद आपके पास धन हो या ना हो, भरपूर संपत्ती असेल तरी तुम्ही समाधानी असणार. बहुत धन होगा तो भी आप समाधानी आणि रहेंगे, तुमच्याजवळ काही नसेल त्यावेळेस पण तुम्ही समाधानी आपके पास कुछ भी नहीं रहेगा तो भी आप समाधानी या रहेंगे. त्या वचनाचा अर्थ तशाच उस प्रकारचा आहे. वचन का इस रीति से अर्थ पण है. जग तसं नाहीये. लेकिन संसार ऐसा नहीं है. जगामध्ये ज्या काही गोष्टी त्यांच्याजवळ आहेत, संसार में जो भी चीजें उनके पास है, त्याच्यापेक्षा 100 पटीने अजून त्यांना अधिक पाहिजे. उनसे 100 गुना उन्हें अभिलाषा आणि होती है. जर कदाचित 100 पटीने अधिक मिळालं जरी, उन्हें 100 गुना ज्यादा मिला भी, त्याच्यापेक्षा 1000 पट अधिक पाहिजे उससे त्यांना. 1000 गुना और ज्यादा पण चाहिए. तुमचं आणि माझं तसं नाही. लेकिन आपको और मेरा ऐसा नहीं है. तुम्ही आणि मी मात्र जर भक्तीमध्ये आहोत, अगर आप और मैं उस भक्ति के जीवन जर में हैं, देवावर तुमचा अगर विश्वास आहे, परमेश्वर के ऊपर आपका जे विश्वास काही है, तुम्हाला प्रभूने दिले जो भी प्रभु ने आपको दिया है, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी असणार. उसमें आप और हम समाधान कारण करेंगे. त्यासाठीच तुमच्या आणि माझी नेमणूक आहे. इसलिए आपको और मुझे चुना गया है. लक्षात घ्या, परमेश्वर तुम्हाला आणि मला समाधान देऊ इच्छितो. इस बात को समझे, परमेश्वर आपको और मुझे समाधान त्याची बनाना इच्छा है. आहे की आपण भक्तीमध्ये एक प्रकारचं
वेगळ्या प्रकारचं समाधानी वृत्तीनं जीवन जगावं. उनकी इच्छा है कि भक्तिमय जीवन में हम अलग रीति से अपने आप को समाधानी रखें. कारण आपल्याला जगातली कोणतीही गोष्ट समाधानी ठेवू शकत नाही. संसार की कोई चीज आपको मुझे समाधान जसं आपण शलोमोनाचं वाचतो, जैसे सुलेमान राजा के बारे में, पैसा, संपत्ती, धन संपत्ती, आणि त्याच्यानंतर घरदार, के पास घर था, सोना था, आणि नोकर चाकर, आणि वासना, ज्याला आपण पती पत्नी एकमेकांचा जोडीदार जास्त मिळवणं, पति पत्नी ज्यादा एक दूसरे के बारे में उनके आणि सगळ्या गोष्टी त्याला समाधानी ठेवू शकल्या. सारी चीजें उन्हें कभी समाधान नहीं दे पाई. संपल्यानंतर ये सब होने के बाद की देवाजवळ माझं खरं समाधान, वो कहते हैं कि परमेश्वर में मुझे सबसे ज्यादा वो समाधान. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे शलोमोनानं ज्या गोष्टी वापरल्या त्याच्यापेक्षा अर्ध सुद्धा दावीदाने वापरलं नाही. सुलेमान राजा ने जिन चीजों का आनंद लिया था उससे आधा भाग भी दाऊद राजा के पास नहीं था. दावीद राजा खूप समाधानी जीवन, लेकिन दाऊद ने बहुत समाधान वाला जीवन जिया. तो देवाच्या सान्निध्यामध्ये आनंद मानला. परमेश्वर के सन्मुख को हमेशा अपने जीवन को समाधानी से. बऱ्याच वेळा लोकांना देवानं काय देऊन केलं ह्या गोष्टी त्यांना कधीच माहित नसतात. कई बार लोगों को परमेश्वर ने क्या देना चाहिए उसके बारे में मालूम ही नहीं. आपल्या जवळ नेमकं काय आहे या गोष्टीचं जर आपल्याला जाणीव झाली, हमारे पास जो चीज है उसका अगर हमें जानकारी हो, तर एक आध्यात्मिक एक समाधानी जीवन खूप चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो. एक आध्यात्मिक समाधान वाला जीवन बहुत अच्छे से जी सकते हैं. मी तुम्हाला आत्मिक समाधानाविषयी सांगत नाहीये बरं या ठिकाणी. मैं यहाँ पर आपको आत्मिक समाधान के बारे में जे तुम्हाला आणि मला हव्यास वाटतो ना त्या सगळ्या गोष्टीविषयी मी सांगतो. जो चीजें आपको मुझे चाहिए उन चीजों के बारे में. आत्मिक गोष्टीविषयी नेहमी आपण समाधानी असलं पाहिजे. आत्मिक चीजों के बारे में हमेशा हमें असमाधानी. जर मी तुम्ही आज 15 मिनिटं प्रार्थना करताय, आज अगर आप 15 मिनट की दुआ कर रहे हैं, त्याच्या बाबतीत नेहमी तुम्ही असं म्हटलं पाहिजे की मी उद्या 1 तास प्रार्थना करेन. उसके बारे में हमेशा आपको कहना है कि कल 1 घंटे की मैं दुआ करूंगा. पण आज जर समजा तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत बँकेमध्ये, आपके पास बैंक में 1 लाख रुपए है, आणि तुम्ही रोज उठून तीच प्रार्थना करताय की प्रभू मला 10 लाख रुपये दे, आज हर दिन उठ के आप दुआ करें कि मुझे 10 लाख दे, तर तुम्ही समाधानी नाहीये तो खरं. आप समाधानी रह सही रीति से नहीं है. कारण तुम्ही ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू आज मी 1 तास करतो, मी 2 तास करणार. प्रभु का आपको ये दुआ करनी है, आज प्रभु 1 घंटा, कल मैं 2 घंटा दुआ करूंगा. माणूस ही प्रार्थना कधीच करत नाही. लेकिन इंसान ये दुआ नहीं कर रहे. माणूस फक्त 1 लाख आणि 10 लाख ह्याचीच प्रार्थना जास्त करत राहतो. इंसान 1 लाख और 10 लाख की ज्यादा प्रार्थना में आपल्याला उलट केलं पाहिजे. हमें उसके विपरीत करना है. आत्मिक बाबतीत मी असमाधानी आहे. आत्मिक रीति से मैं असमाधानी. एक अध्याय वाचतो बायबलचा, आज मैं पवित्र शास्त्र का 1 अध्याय पढ़ रहा हूँ आणि मला 10 अध्यायापर्यंत जायचंय. मुझे 10 अध्याय तक पहुंचना है. ही समाधानी वृत्ती आत्मिक मध्ये ठेवली पाहिजे तुम्ही. ये असमाधानी आपको आत्मिक रीति से रहना है. मी केवळ 1 वेळा चर्च मध्ये जातो आठवड्यातून, मैं सप्ताह में से 1 ही बार मला अजून 2 वेळा जायचंय और 2 बार जाना है. ही समाधानी वृत्ती आत्मिक रीतीत ठेवली पाहिजे. ये असमाधानी आपकी वृत्ति होनी चाहिए आत्मिक रीति मी से. 1 वेळा जातो आठवड्यातून, मैं हफ्ते में 1 बार जा रहा हूँ, पण मी 15 दिवसातून कसं जाईन या बाबतीत माणसं प्रयत्न करतात. लेकिन मैं 15 दिन में कैसे जाऊं इसके लिए इंसान ज्यादा प्रयत्न कर रहे हैं. आणि माझ्याजवळ आज 1 लाख आहे, त्याचे 10 कशी होतील याचा जास्त प्रयत्न असतो. मेरे पास 1 लाख है, उसके 10 लाख कैसे होंगे इसके लिए हम ज्यादा चिंतित हैं. म्हणजे उलट केलं जातं. हम विपरीत कर रहे हैं. पण बायबल तुम्हाला मला आत्मिक गोष्टीविषयी असमाधानी राहायला सांगतो. पवित्र शास्त्र में आपको और मुझे आत्मिक रीति से असमाधानी होना सिखा रहे हैं. जगाच्या गोष्टीत मात्र आपण नेहमी समाधानी असतो. सांसारिक रीति में हमेशा हमें समाधानी रहना है. कारण भक्ती हा लाभ आहे असं समजणारे चर्चेस मध्ये त्यांचा भरणा आहे लोकांचा. भक्ति ये लाभ है ऐसे कहने वालों की चर्च में भरमार है. त्यांना वाटतं येशू म्हणजे अगदी खजाना आहे. येशू उन्हें लगता है यीशु मसीह के पास सारा खजाना है. एटीएम कार्ड टाकले की लगेच नोटा बाहेर. एटीएम कार्डेंगे डालेंगे तो आपके पास कैश आ जाएगा. जिन आहे, वो एक जिन है असं लोक समजतात. मी नाही, ऐसे लोग कह रहे, मैं नहीं कह रहा हूं. आणि तो जादूची कांडी फिरवणार सगळं काही व्यवस्थित. वो जादू की छड़ी चलाता है, सब कुछ मिल जाता है. असमाधानी वृत्ती ही माइंड हे जे डोक्याने हे माइंड क्रिएट करत राहिला. संसार ऐसी असमाधानी चीजों को अपने दिमाग में तैयार करता है. यीशु नाहीये. यीशु ऐसे नहीं, यीशु जादूगार नाही, वो कोई मैजिशियन नहीं है. यीशु ख्रिस्त देव आहे. वो मसीह परमेश्वर है, देवाचा पुत्र आहे, परमेश्वर के पुत्र है. प्रभू यीशु ख्रिस्त स्वर्गामध्ये तो तुम्हाला आणि मला आत्मिक रीतीनं आणि जगातल्या भौतिक रीतीनं पण समाधानी बघू इच्छितो. परमेश्वर में सांसारिक और आत्मिक रीति से हमेशा समाधानी देखना चाहिए. वेगळ्या आत्मिक उंचीवरती तो तुम्हाला घेऊन जाऊ. एक नए आत्मिक आयाम के आपको लेके जाना. त्याच्याबरोबर तो आर्थिक रीतीने सुद्धा उंचीवर घेऊन जातो. आर्थिक रीति से भी आपको उठाएंगे. पण तुम्ही आणि मी तुमच्याजवळ आणि माझ्याजवळ असलेल्या गोष्टीच्या बाबतीत किती समाधानी आहोत या गोष्टीचं जास्त आपल्याला त्या गोष्टीत परीक्षण केलं पाहिजे की मी खरंच समाधानी आहे. इस्राएलियों को परमेश्वर ने किस रीति से चलाए इन वर्षों के दौरान. हे ज्यावेळेस अभ्यास करत होतो ना त्यावेळेस देवाने मला तिथं घेऊन गेलं. इसके ऊपर जब मैं मनन करा तो त्याच्याविषयी आपण वाचूया की तुमच्याजवळ काय असलं तर परमेश्वर काय करतो नेमकं हे या ठिकाणी वाचायला मिळेल. आपके पास जब कुछ है तो उसके द्वारा परमेश्वर क्या कहते हैं ये यहाँ पे लिखा है. कारण ह्या ठिकाणी जे खरं सत्य ते आपल्याला समजतं. यहाँ पर जो सच है वो हमें समझना है. अनुवादाचं पुस्तकाचा 8वा अध्याय
अनुवाद तुम्ही घरी जाऊन हा 8वां अध्याय पूर्ण वाचा, पण आपण काही वचन वाचणार आहोत फक्त। व्यवस्था विवरण की किताब आप घर में जाके भी पढ़िए, कुछ अध्याय को यहाँ पर हम पढ़ेंगे। 8वां अध्याय आणि 3 संपूर्ण अध्याय तुम्ही घरी जाऊन कृपा करून घरी जाऊन हा अध्याय पूर्ण वाचा। जर तुम्हाला हा संदेश समजावा असं वाटत असेल, बंद करून ठेवू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हा अध्याय नक्की घरी जाऊन वाचा। आणि त्याच्यानंतर आपण 3ऱ्या वचनापासून मात्र वाचणार आहोत। व्यवस्था विवरण का जो 8वां अध्याय कृपया घर जाके पढ़िए, बंद मत रखिए, इसके बारे में आपको प्रभु बहुत आई से बताएंगे। लेकिन आज हम 8वां अध्याय के 3रे वचन से कुछ आयतों को पढ़ेंगे। 3 पासून 5 पर्यंत वाचतो त्यासाठी। मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी म्हणून मी त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मांडा खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले। ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाही, तुझे पाय सुजले नाही। मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे, हे लक्षात ठेव। म्हणून तुझा देव परमेश्वर याच्या मार्गाने चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ। व्यवस्था विवरण उसका 8वां अध्याय 3, 4 और 5 पढ़ेंगे। उसने तुझको नम्र बनाया, भूखा भी होने दिया, फिर वह मन्ना जिसे तूने और न तेरे पुरखा ही जानते थे वही तुझको खिलाया, इसलिए कि वह तुझको सिखाए कि मनुष्य केवल रोटी ही से नहीं जीवित रहता, परंतु जो वचन यहोवा के मुख से निकलते उनसे ही वे जीवित रहता है। इन 40 वर्षों में तेरे वस्त्र पुराने न हुए और तेरे तन से न कभी गिरे और तेरे पांव फूले। फिर अपने मन में यह विचार कर कि जैसा कोई अपने बेटे को ताड़ना देता है वैसे ही तेरा परमेश्वर यहोवा तुझको ताड़ना देता है। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। बाजूला सांगा, देव तुला समाधानी ठेवू इच्छितो। पड़ोसी से परमेश्वर आपको समाधानी रखना चाहते हैं। लक्षात घ्या, देव आपल्याला तृप्त करू इच्छितो, समाधानी तृप्त करू इच्छितो, प्रभु में तृप्त रखना चाहते हैं। कारण बायबल सांगतं जे भुकेले व ताणलेले आहेत, जो भूखे हैं, जो प्यासे हैं, ते तृप्त होतील, वो तृप्त किए जाएंगे। कोणाजवळ येऊ? किसके पास आकर? देवाजवळ येऊ, परमेश्वर के पास आकर। तुम्हाला माहिती इस्रायल लोक भुकेले ताणलेले होते। उस समय इस्रायल लोग भूखे और प्यासे थे आणि ते भुकेली तहान जी आहे ती 40 वर्षापर्यंत देवाने तृप्त ठेवलं त्यांना। उन लोगों को परमेश्वर ने 40 साल तक तृप्त रखा। विचार करा, मी चॉकलेटी शर्ट घातला, सोचिए पास्टर ने चॉकलेटी शर्ट डाला है आणि 40 वर्षापासून मी हात शर्ट घालतो। 40 साल से यही वो कमीज पहन रहे हैं। 40 वर्ष, 40 साल। प्रत्येक क्रिसमसला आपल्याला नवीन ड्रेस पाहिजे, हर क्रिसमस को हमें नया ड्रेस चाहिए, नवीन ड्रेस। आपल्याला दर 2 महिन्याला काहीतरी नवीन घ्यायची इच्छा होती। हर 2 महीने के बाद कोई नई चीज लेने की हमारी इच्छा होती। 40 वर्षापासून एकच कार वापरत आहे तुम्ही। 40 साल से हम एक ही कार इस्तेमाल कर रहे हैं। 40 वर्ष एकच चप्पल। 40 साल एक ही चप्पल यूज कर रहे हैं। फॅशन नाही दुसरी, उसी में कोई अलग फैशन नहीं है। 6 महिन्याला फॅशन बदलते इकडे, हर 6 महीने में फैशन यहाँ पर बदल रहा है आणि वेगवेगळ्या प्रकारचे बूट्स आणि चप्पल्स आणि बऱ्याच सॅन्डल्स येतात। अलग तरह के जूते, चप्पल, सैंडल्स आ रहे हैं। 40 वर्ष एकच चप्पल घातली। 40 साल एक ही चप्पल पहन रहे हैं। त्या इस्रायल लोकांनी कधी विचारलं असेल का देवाला? उस इस्रायल में कभी परमेश्वर को पूछा नहीं होगा की आम्ही 40 वर्षापासून एकच चप्पल घालतो। 40 साल से लोग एक ही चप्पल पहन 40 वर्षापासून हात ते धूळ घालायला पाहिजे। 40 साल से यही कपड़ा पहन रहे हैं। 40 वर्ष, 40 साल। 4 दिवस नाही बरं, 4 दिन नहीं है, 4 महीने नहीं, 4 महीने भी 4 वर्ष नहीं, 4 साल भी नहीं, 40 वर्ष, 40 साल। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सोचिए कि 40 वर्षापासून एकच जेवण खात आहेत। 40 साल वो एक ही तरह का खाना खा रहे हैं। सकाळी उठल्यानंतर नाश्त्याला काय? नाश्ते में क्या है? मन्ना। दुपारी जेवणाला काय? दोपहर के खाने में मन्ना। संध्याकाळी डिनरला काय? रात के खाने में क्या है? मन्ना। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर परत काय? दूसरे दिन सुबह उठने के बाद मन्ना। परत दुपारी काय? दोपहर में मन्ना ही है। परत संध्याकाळी काय? रात को क्या है? रोज शेड्यूल आहे त्यांचं। हर दिन उनकी यही दिनचर्या होती है। आणि आठवड्यातून एक दिवस परत आणि उपवास आहे त्यामध्ये। हफ्ते में एक बार उपवास भी है। किती लोक आहेत की या आठवड्यात त्यांनी उपवास केला? कितने लोग यहाँ पर इस हफ्ते उन्होंने उपवास किया? देवा धन्यवाद तुमच्याबद्दल, प्रभु को धन्यवाद आपके लिए। तुम्ही नेहमी प्रत्येक आठवड्याला तुम्ही उपवास करता, असे किती लोक आहेत? हर सप्ताह में एक बार उपवास कर रहे हैं। हात खाली करा। हाँ जी। किती लोक रोज 1 तास प्रार्थना करतात? कितने लोग हर दिन 1 घंटा दुआ करते हैं? 15 मिनिट मी खूप एकदम खाली येतो। हा, 15 मिनिट कितने लोग हर दिन दुआ करते हैं? प्रार्थनाच नाही करत, लाजू नका, देवाला दुआ ही नहीं करते, लेकिन परमेश्वर हाथ ही है, उसके लिए मत शर्माइए। प्रेज द लॉर्ड, प्रभु स्तुति असं तुम्ही करताय। प्रभु हालेलुया, आप हर दिन कर रहे दुआ।
तुम्हाला कधी वाटलं का जे उपवास करत नाही त्यांना तुम्ही जेवणाने कधी तृप्त नाही झालेलं? बरं, अजून जो उपवास नहीं करते वो खाने से कभी तृप्त कारण नहीं तुम्ही होते। तृप्त असाल तर आठवड्यातून एक दिवस देवाला देणार म्हणजे अगर आप तृप्त होंगे तो हफ्ते में एक दिन परमेश्वर को वय देंगे। मॅटर करत नाही, आपका जो उम्र है उससे कोई फर्क नहीं पड़ता। तुमचा अशक्तपणा ते मॅटर करत नाही। आपका वीकनेस कभी भी इस चीज का मैटर नहीं करता है। मी केवळ पाण्यावर जिवंत राहिलेला माणूस आहे 1.5 महिना, 1.5 महीना में से पानी पी के जिंदा रहा ऐसा आणि इंसान। त्यावेळेस माझी प्रकृती खूप बारीक होती, उस समय मैं बहुत पतला था, खूप म्हणजे खूप बारीक होती, बहुत ज्यादा मैं पतला पण था, मी पाण्यावर जिवंत राहिलो। लेकिन सिर्फ पानी के ऊपर मैं जीवित रहा हूँ। देव जिवंत ठेवू शकतो प्रभु हमें जीवित रख सकते हैं त्याच्या शब्दाने, उनके शब्दों से। हे तर दाखवलं देवाने। यहाँ पर ये परमेश्वर दिखाते हैं। पूर्तता काय असते ती इस्रायल लोकांना माहिती होती। समाधान क्या होना है वो इस्राएल को मालूम था। म्हणजे काय समाधान असतं देवामध्ये प्रभु में क्या समाधान होता ते है, इस्रायल लोकांना देवाने इस्राएलियों शिकवलं। को परमेश्वर ने सिखाया। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति हो। लोकच म्हणतात ना, लोक समाधानी देवामध्ये, अरे समाधानी हे राहिले समाधान। ऐसे लोग नहीं कहते कि परमेश्वर ने समाधान 40 वर्ष मारणा खाऊन हे समाधानी होते। 40 साल ये लोग समाधानी सकाळी नहीं। एक भाजी खाली, संध्याकाळी आपल्याला खायला नको वाटतं। सुबह जो खाते शाम को में अच्छा नहीं लगता है। आठवड्यातून आपल्याला 1-2 वेळा चिकन पाहिजे, हम घर में 2 बार कम से कम मांसाहार चाहिए। आपल्याला म्हणजे बदल काहीतरी चेंज पाहिजे। हमेशा में कुछ बदलाव की आपण भाकरी खाऊन कंटाळतो, अगर रोटी खा के हम फंस गए, आपल्याला वेगळं काहीतरी पास्ता पाहिजे, आणि मग आपल्याला मॅगी पाहिजे, आणि आपल्याला बाहेरचं तळलेलं पाहिजे, अजून बरंच काय काय हमें पाहिजे। पास्ता मैगी और बाकी कुछ अच्छी चटपटी चीजें चाहिए। पिझ्झा लोक 40 वर्ष मारणा खातात, ये लोग 40 साल तक सिर्फ मन्ना ही खा रहे आणि हैं। आठवड्यातून उपवास पण करत हफ्ते नाही। में उपवास भी कर रहे थे। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम की स्तुति। हालेलुया। हालेलुया। आपण बदल करतो, पण उपवास करायला जमत नाही आपल्याला। हम बदलाव करते तो भी उपवास नहीं करते। तुम्ही तृप्त नाही प्रभूमध्ये आहात, आप प्रभु में भी तृप्त नहीं है। आणि तुम्ही देवासोबत वेळ घालवत नाही, तर तुम्ही कामाच्या बाबतीत तृप्त नाही झाले आहात। प्रभु के साथ अगर आप समय नहीं बिता रहे तो कार्य की जगह पे भी आप तृप्त तुमच्या नहीं सगळ्या हैं। गरजा भागवल्या जातात, देव सगळं काही करत आहे, आणि हे सगळं करत असताना सुद्धा तुम्ही देवाबाबतीत तृप्तच नाही आहात। आप प्रभु आपकी हर एक चीजों का आप जरूरतों का पुरवठा करे, सब कुछ कर, लेकिन प्रभु में अभी भी आप तृप्त नहीं समाधानी हैं। काय समाधानी असणं म्हणजे नेमकं काय असतं समाधानी होना ये होता क्या है, ते 8व्या अध्यायात तुम्हाला वाचायला इस 8वें अध्याय से आपको समझ में आ जाए। तुम्हाला समजेल की नेमकं देवानं त्यांच्या बाबतीत काय केलं। आप समझेंगे कि इस्राएल के बारे में प्रभु ने क्या त्या किया। लोकांचे विचार काय भयानक झाले असते तुम्ही विचार करा। लोगों के विचार कैसे हो गए। बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं, कई सारे लोगों को ऐसे भी लगा था, त्यांना असं वाटलं म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये उनके हृदय में ऐसे था की आम्हाला कांदा खात होतो, आम्ही पहले हम कांदा खाते आम्ही थे, लसूण खात हम होतो, लहसुन खाते थे, आणि आम्ही मटण खात हम होतो, मांसाहार खाते थे, सगळं काही खात होतो। सब कुछ हम खाते थे। त्या सगळ्या लोकांना हा विचार येत होता। उन सारे लोगों के मन में विचार बऱ्याच वेळेस आता त्यांनी था। कुरकुर पण केली। कई बार उन्होंने कुड़कुड़ाया भी। देव त्या ठिकाणी ते समजावून सांगताना आपल्याला पाहायला परमेश्वर आप उन लोगों को समझा रहे थे, ये हम मोशेच्या द्वारे देव त्यांना समजावून सांगत होता मूसा के द्वारा परमेश्वर ने समझा रहे की थे। तुम्हाला मी 40 वर्ष मारणा का जाऊ घातला, 40 साल मैंने आपको अन्न क्यों दिया, 40 वर्ष मी तुमच्या अंगावरची कपडे का फाटू दिले नाही, 40 साल मैंने आपके कपड़ों को क्यों फटने नहीं दिया, 40 वर्ष ती चप्पल तुम्ही का तुमच्या पायामध्ये ठेवली, 40 साल वही चप्पल आप क्यों अपने पैरों में 40 वर्ष पहने, मी तुम्हाला का फिरवलं। 40 साल तक मैंने आपको क्यों चलाया। कदाचित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की अरे देव, जसं मी सुरुवातीला म्हणालो की देवाने मला खरंच काय दिलं नाही, तुम्ही समाधान राहायला सांगताय मला। शायद आपको ऐसे लग रहा है कि परमेश्वर ने मुझे कुछ दिया नहीं, फिर भी आप कहते हैं कि समाधानी रहो। मोशे समोर ते लोक येऊन म्हणत पण होते मूसा के पास आके लोग की कहते अरे हैं बाबा आम्हाला कधी कसं काय तृप्त होणार आहे। कि हम कैसे तृप्त हो जाएंगे। पण बऱ्याच त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं उस समय परमेश्वर ने उनसे कहा, की मनुष्य केवळ भाकरीने नाही जिवंत राहू शकत, मनुष्य सिर्फ रोटी से जिंदा नहीं तो रहता, केवळ माझ्या शब्दांनी लेकिन जिवंत उसके वचन के द्वारा जिंदा रहता है। मोशेसारखा मनुष्य मूसा जैसा इंसान 80 दिवस देवाच्या सानिध्यात उपाशी होते, 80 दिन तक परमेश्वर के साथ वो भूखे थे, अंधकारामध्ये वहां पर अंधकार में आणि देवाच्या सानिध्यात, परमेश्वर के सन्मुख थे, आणि त्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती होती। वहां पर प्रभु की उपस्थिति थी। ना त्याने पाणी पिलं, उन्होंने ना पिया, ये पानी पिया, अन्न खाल्लं, ना अन्न खाया, काही खाल्लं नाही, कुछ नहीं खाया, पण देवासोबत एक समाधानी अंतर। परमेश्वर के साथ वो समाधान में था। परमेश्वर तुम्हाला आणि मला समाधानी ठेवू इच्छितो। परमेश्वर आपको मुझे समाधानी त्याची रखना इच्छा चाहता है। आहे की आपण आपल्या जवळ असलेल्या गोष्टींच्या बाबतीत समाधानी राहावं, उनकी इच्छा है कि हमारे पास जो भी उसमें हम समाधानी रहे, आपण तृप्त असायला पाहिजे, हमें तृप्त होना जरूरी है। आणि मग तुम्ही जेवणाच्या बाबतीत तृप्त असलं पाहिजे, हम खाने के मामले में भी तृप्त होना है, तुमच्याजवळ असलेल्या पैशाच्या बाबतीत तृप्त असलं आपके पास पाहिजे, जो धन है उससे आपको तृप्त तुमच्या रहना जवळ है, असलेल्या सर्व वस्तूंच्या बाबतीत आपके तृप्त पास जो असलं सारी पाहिजे, चीज है उसमें आपको तृप्त रहना है, तुमच्याजवळ असलेली गाडी बंगला जे काही घर बीर सगळं असेल त्याच्या बाबतीत आपके तृप्त पास जो भी असलं घर पाहिजे, धन जो आपके पास गाड़ी उसमें आपको तृप्त रहना कपडे जरूरी है, लत्ताच्या बाबतीत तृप्त असलं कपड़ों में पाहिजे। आपको तृप्त रहना जरूरी है। असू शकतं तुम्हाला आशा असेल, ऐसा हो सकता है कि आपको कुछ चीजों की असू आवश्यकता शकतं की तुम्हाला ते पाहिजे असेल, तुम्हाला तुमची प्रार्थना असेल त्या हो बाबतीत, सकता है कि उसके लिए आपकी दुआ भी है, आपको कुछ चीजें पण चाहिए, नाही प्रभूजी जे काय मला तू दिलेस त्या बाबतीत मी समाधानी आहे, लेकिन प्रभु आपने जो भी दिया उससे मैं समाधानी हूँ। जे काही तू जशा पण प्रकारे मला ठेवू इच्छितोस त्या बाबतीत मी जिस समाधानी रीति आहे। से आप मुझे रखना चाहते उसमें
में मैं समाधानी हूँ। कारण देवाला तुम्हाला मला अशा प्रकारचं समाधान द्यायचं आहे. क्योंकि प्रभु को आपको मुझे इस रीति से समाधान त्या मरुभूमीतून जात असताना उस मरुभूमि से मैं जब वो जा देवानं त्यांना दाखवून दिलं, परमेश्वर ने दिखाया तू काही काम नाही केलंस तूने कुछ भी नहीं किया, तरी मी तुला रोज तुझं खायला अन्न देईन. फिर भी हर दिन में तुम्हें अपना खाना कारण दे रहा इस्रायल लोक 40 वर्ष कुठंच कामाला गेले नाही. लेकिन इस्राएल लोगों ने 40 साल कुछ भी नहीं किया. त्यांनी पेरणी पण नाही केली, उन्होंने ना कुछ बोया, त्यांनी कापणी पण नाही उन्होंने केली, कुछ कटना ते कुठेही कष्ट करायला गेले नाही. कहीं पर भी वो कष्ट करने नहीं रोज गए. सकाळी उठायचं, हर दिन सुबह उठना है आणि जायचं बाहेर, बाहर जाना है, आकाशातून पडलेलं असतं, आकाश में से जो गिर रहा गोळा था करायचं, उसे बटोरना है, ते शिजवून खायचं, उसे पकाना और त्याची खाना चपाती है, बनवायची और उसकी रोटी बनानी आणि है, वेगवेगळ्या प्रकारचं मांडण्याचं पॅटर्न बनवायचे मन्ना की अलग अलग चीजें बनानी है, आणि रोज ते तळून खायचं हर दिन उसे तल के खाना आणि है ते खाऊन टाकायचं. और वही उसे खाना. बस बस संध्याकाळी परत जायचं, शाम को बाहर जाना है, परत गोळा करून फिर से आणायचं, उसे बटोरना है, परत ते खायचं, फिर से उसे खाना है, दुसरं काही काम नव्हतं. और कुछ करना ही नहीं. आणि मोशे जे सांगेल ते आज्ञा और पाळायचं. जो मूसा बताता उन आगे कहीं पालन काम करना है, नहीं. कुछ कार्य नहीं तेव्हा करना. त्याला सांगितलं कपडे फाटणार नाही, परमेश्वर ने कहा आपके कपड़े फटेंगे चप्पल नहीं, झिजणार नाही. आपके जूते नहीं खराब पण होंगे. एक काट आहे तेच वापरायचं फक्त. एक ही है आपके पास जोड़ा, उसे वापस ते मत फाटणार करना. नाही, पण चॉईस काही नाहीये. वो फटना आप फटेगा नहीं, लेकिन आपके पास और कोई चुनाव भी नहीं है. माननाच खायला दुसरं काही खायचं नाही. मन्ना ही खाना, उसके और कुछ खाने के लिए दुसरं काही मिळतच नव्हतं बरोबर. दूसरा कुछ मिलना वहाँ मिलेगा एक भी झाड दिसत नव्हतं लांब नहीं. एक दूर दूर तक कोई पेड़ नहीं दिखता, लांबपर्यंत खडकाव काठी मारेपर्यंत पाणी पण नाही. दूर दूर तक वहाँ पर कोई पानी नहीं आता. मोशे येणार, पाणी काठी मारणार, मग पाणी येणार. मूसा आता था, उस पत्थर के ऊपर लकड़ी को मारता था और पानी आता था. तोपर्यंत पाणी नाही मिळायचं. तब तक पानी भी नहीं था. बऱ्याच गोष्टीमधून देवाने त्याला हे दाखवून दिलं कई होतं सारी चीजों के द्वारा परमेश्वर ने की दिखाया था, माझ्यासोबत समाधानी जीवन कसं जगायचं. मेरे साथ समाधानी कैसे जी सकते आणि हैं. ते समाधानी जीवन इस्रायल लोक जगले बघ. और वो समाधान वाला जीवन इस्राएल ने जिया. आणि त्यांना ह्या गोष्टी जाणीव झाली उन्हें इस बात का एहसास की हुआ परमेश्वर सगळं करू शकतो. परमेश्वर हर एक चीज कर सकते हैं. परमेश्वर जर गरज पडली तर आकाशातून सुद्धा अन्न पाठवू शकतो. जरूरत पड़ी तो परमेश्वर आकाश से भी खाने को भेज सकते हैं. सेम याच्यासारखीच इसी की तरह माझी पण एक खूप मोठी साक्षी आहे, मेरी भी बहुत बड़ी ऐसी गवाही है. पण मी ती आता सांगणार अभी नाही. मैं उसे नहीं बताऊंगा. अजून एक वेळ आहे, अजून एक ठराविक वेळ आहे. एक उसके लिए एक तय समय है, त्या ठराविक वेळेत मी तुम्हाला सांगेन उस समय मैं उसे बताऊंगा. की बऱ्याच गोष्टी देवाने माझ्यासाठी पण केल्या. बहुत सारी चीजों को परमेश्वर ने मेरे लिए भी किया. मला खूप वेळा मी आश्चर्यचकित झालेलो. कई बार मैं अचंभा हो आणि गया. ह्या वर्षात तर जास्त वेळा इस साल में तो बहुत बार मैं अचंभा में हो मी गया. जर तुम्हाला सांगितलं तर तुमच्यातला कोणीही व्यक्ती विश्वास अगर नाही. मैं आपको बताऊंगा तो आप कोई भी विश्वास नहीं करेंगे. केवळ प्रतिमाने मला माहिती, सिर्फ प्रतिमा को और मुझे मालूम है, पण परमेश्वर काम करू शकतो. लेकिन परमेश्वर कार्य कर सकते आणि तो हैं. काय करू शकतो और वो क्या कर सकते हे हैं मला माहिती आहे. ये मुझे मालूम है. इस्रायल लोकांना माहिती होतं. इसराइल को भी ये चीज मालूम थी. आणि तुम्ही जर समाधान राहू इच्छिता अगर आप समाधान में रहना चाहते तुमच्या हैं, जीवनात देव तसं करेल. आपके जीवन में परमेश्वर से कार्य करेंगे. तुम्हाला सो दाखवून दिली की तो काय करू शकतो. आपको भी वो दिखाएंगे वो क्या कर सकते त्याची हैं. शक्ती खूप महान आहे. उनकी शक्ति बहुत बड़ी तो है. उगीच म्हणत नाही मी खडकातून पाणी वो ऐसे नहीं कह सकते खड़क में से पत्थर से उगीच पानी त्याच्या निकालो. वचनामध्ये लिहिलेलं मी आकाशातून पाठवू शकतो. ऐसे वचन में नहीं लिखते कि आकाश से भी खाने को तो तेही भेजूंगा. करू शकतो. वो भी कर सकते हैं. उगीच म्हणत नाही मी त्याला जो माझा प्रियजन आहे त्याला लागेल ते झोपेतही देतो. ऐसा वो नहीं कहते कि जो मुझसे प्रिय है उसे मैं नींद में भी उसे चीजों को दे दूंगा. तो त्याला झोपेतही देतो. नींद में भी वो उन्हें देते ही हैं. गोष्ट उगीच त्याच्या वचनामध्ये लिहिलेलं नाही. वचन में ऐसा ही नहीं ते लिखा सत्य है. आहे म्हणून लिहिले. वो सच है इसलिए वो लिखा कारण है. त्याला माहिती आहे की तो करू शकतो. क्योंकि उन्हें मालूम है वो कर सकते तर हैं. तुमच्याही बाबतीत ते करेल. आपके बारे में भी वैसे कर सकते हैं. त्याच्यासोबत समाधान राहायला चालू. उनके सामने आपको समाधान रहना शुरू तुम्ही करना त्याच्यासोबत है. समाधान राहायला जगलं पाहिजे. उनके साथ आपको समाधान वाला जीवन शिकलं जीना पाहिजे. है. उनके साथ आपको सीखना है. आणि इस्रायल लोकांना देवानं ते शिकवलं रोज. इस्राएल को परमेश्वर ने वो हर दिन तिथं सिखाया. त्या वचनामध्ये तुम्ही जर पुढे वाचत गेलं उस वचन में अगर आप आगे बढ़ते तिथं जाएंगे लिहिलेलं आहे वहाँ पर लिखा है की देव त्यांना ते शिकवत गेला. परमेश्वर ने वो सिखाते देव गए. त्यांना सांगत गेला. परमेश्वर ने बताते गए. आणि जोपर्यंत यर्दन नदी पार करत नाही जब तक यर्दन को उन्होंने पार नहीं किया, जोपर्यंत ते इस्रायल देशातलं पहिलं पिकाचं उत्पन्न खात नाही जब तक उस वाचादत प्रदेश में पहला वो कटनी करके वो खाए नहीं, तोपर्यंत मानना थांबला तब नाही. तक मन्ना नहीं रुका. तोपर्यंत परमेश्वरानं त्याची गरज भागवण्याचं कधीच थांबलं तब तक परमेश्वर ने हर एक जरूरतमंद चीजों को पूरा किया. नेहमी त्यांना तो देत राहिला. हर दिन वो उन्हें मानना नेहमी त्यांना तो देत राहिला. हर दिन उन्हें वो देते रहे. आणि देवानं त्यांना ह्या सगळ्या गोष्टीद्वारे और परमेश्वर इन सारी चीजों के द्वारा अजून काय सांगितलं ते खाली लिहिलेलं आहे. और क्या क्या बताइए नीचे लिखा 7व्या है. वचनापासून पुढे 7व्या से आगे लिखा आणि है. त्या ठिकाणी लिहिले कारण तुझा देव परमेश्वर तुला एक उत्तम देशात घेऊन जात आहे. खोऱ्या व डोंगरात उगम पाहून पाण्याने भरलेले नाले झरे व ओढे त्यात वाहत आहेत. गहू जव द्राक्षवेली अंजीर व डाळिंबे यांचा तो देश आहे. त्या देशात टंचाई न पडता तू अन्न खाशील. तुला कोणत्याही गोष्टीची वाण पडणार नाही. तेथले घोडे लोहयुक्त आहेत, तेथले धोंडे लोहयुक्त आहेत.
तिथल्या डोंगरातून तुला तांबे खणून काढता येईल. तू खाऊन पिऊन तृप्त होशील. तुझा देव परमेश्वर याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. तेरा परमेश्वर यहोवा तुझे उत्तम देश में ले जा रहा है, जो जल की नदियों का और तराई और पहाड़ों से निकली हुई गहरे गहरे सोतों का देश है. फिर वह गेहूं और दाखलतों और अंजीरों और अनारों का देश है, और तेल वाले जैतून और मधु का भी देश है. उस देश में अन्न की महंगाई न होगी और न उसमें कोई किसी पदार्थ की घटी होगी. वहाँ के पत्थर लोहे के हैं और वहाँ के पहाड़ों में से तू तांबा खोद कर निकालेगा और तू पेट भर खाएगा. और उस देश के कारण जो तेरा परमेश्वर यहोवा तुझे देगा उसे धन्य मानेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हे सगळं त्यांना देणार होता. परमेश्वर ये सारी चीजें उन्हें देना चाहते थे. तोपर्यंत तुम्हाला अन्नाशिवाय देव जिवंत ठेवतो हे शिकलं पाहिजे. लेकिन तब तक बिना खाए परमेश्वर आपको जिंदा रख सकते, आपको सीखना चाहिए. कामाला न जाता सुद्धा तुमचं घर आशीर्वादाने भरलेलं असू शकतं. या गोष्टीवर तुमचा विश्वास नसला. बिना कार्य के आपका घर आशीषित हो सकते. इस चीजों पर विश्वास करना आपको सीखना है. तुम्ही खूप मोठे करोडो रुपये न कमवता सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं अन्न घरामध्ये खाऊ शकता. ही गोष्ट तुम्ही प्रथम शिकली पाहिजे. करोड़ों का धन कमाने के बिना कमाए भी अच्छा खाना खा सकते. इन चीजों को सीखना आपको जरूरी है. तुमची मदत करता न करता सुद्धा आकाशातून सुद्धा देव पाठवू शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास बसला पाहिजे. बिना किसी की मदद से आकाश को काटकर परमेश्वर आपको खाना दे सकते. इस चीजों के आपको विश्वास. या स्टेज पर्यंत देव येऊन जातो. तब आप उस स्तर तक परमेश्वर आपको लेके जाए. तुम्ही समाधानी राहायला शिकले. अगर आप समाधानी रहना सीख तर तिथं पुढे तिथं नेणार आहे. तो वहाँ आपको लेके जाएंगे. 40 वर्ष इस्रायल लोकांना परमेश्वरानं मन्ना खाऊ घातला. 40 साल परमेश्वर इस्रायल को मन्ना खिलाया. आणि मग त्या देशात नेलं. और तब उस देश में लेके गए जिथं धोंड्यामध्ये तांबे आहे. जहाँ पर वो जो पत्थर है उसमें तांबा था. लिहिले की जे दगड आहेत ना त्याच्यामध्ये लोखंड आहे. वहाँ पर लिखा है कि पत्थरों में लोहा होगा. दुधामधाचा प्रवाह तिथे वाहतो. मधु की वहाँ पर नदियां होंगी. कुठलंही फळ हे फक्त एक व्यक्ती साधारणपणे नाही उचलू शकत. कोई भी फल वहाँ का एक फल एक साधारण व्यक्ति भी उठा नहीं सकता. द्राक्षाचं घड जरी न्यायचं असेल वहाँ पर जो द्राक्ष उसका आपको पूरा वो उठाना है. अंगूर का गुच्छा त्याला म्हणतात. अंगूर का गुच्छा अगर आपको उठाना है आणि ते खांद्यावर न्यावं लागतं. आपको अपने कंधे पे लेके जाना होता है. दोघांना खांद्यावर न्यावं लागतं. दोनों को कंधे पे लेके जाना होता है. अजून सुद्धा तिथं तशी परिस्थिती आहे. आज भी ऐसी वहाँ पर परिस्थिती है. अजून सुद्धा तशा प्रकारचं उत्पन्न तिथं अभी वहाँ पर इस तरह का वहाँ पर उत्पन्न होता है. देव आपला खोटं बोलत नाही. क्योंकि परमेश्वर हमारा झूठ नहीं बोलता. कारण देव आपला परमेश्वर जो आहे तो त्याचं अभिवचन पूर्ण करतोच करतो. क्योंकि हमारा परमेश्वर अपने अभिवचनों को पूरा करते ही है. हजारों वर्षे होऊन गेली पण हजारों साल हो गए. ती जमीन परमेश्वराने अजून सुपीक. वो जमीन अभी भी वहाँ पर अपना उपज दे रही है. जे देव सांगितले तशाच प्रकारे होतं तिथे. जो परमेश्वर ने कहा उस तरह से वहाँ पे होता है. लक्षात घ्या देव तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकतो. परमेश्वर आपको वहाँ लेके जाना चाहते त्या स्टेज पर्यंत येऊ शकतो. उस तरफ तक लेके जाना चाहते हैं. ते शिकलं पाहिजे ते देव तुम्हाला शिकवलं. लेकिन वो आपको सीखना है जो परमेश्वर आपको सिखाना चाहते हैं. ते शिकवलं बरं देवाने. और उन लोगों को परमेश्वर ने सिखाया. कदाचित तुम्हाला पण देव शिकवत असेल. शायद आपको भी परमेश्वर सिखा रहे हैं. काही लोक तुम्ही त्या स्टेज मधून गेला असाल. कुछ लोग उस तरह से आगे निकल गए. कदाचित जाणार असाल. या फिर आगे जाने वाले हैं. पण जर तुम्ही गेला असाल तर तुमच्या आशीर्वादाची वेळ जवळ आली. लेकिन अगर आप उससे आगे निकल चुके तो आपके आशीर्वाद. मनाची तयारी करा की परमेश्वर शिकवणार. अगर आप जा रहे तो अपने मन को तैयार कीजिए कि समाधानी राहायला शिकले. परमेश्वर के साथ अगर आप समाधानी रहना सीखेंगे तर तुमचा आशीर्वाद कोणी जगातला माणूस थांबवू शकतो. दुनिया का कोई इंसान आपके आशीर्वाद को रोक नहीं सकता. देव काय सांगतो तुम्ही पुढे वाचा. कारण देवाला आपल्याला सॅटिस्फॅक्शन द्यायचं आहे. देवासोबत तुम्ही समाधानी राहायला शिकले. परमेश्वर को आपको मुझे वो सैटिस्फैक्शन है तो देनी. परमेश्वर आपको समाधानी 131 स्तोत्र 131 करा आणि 131 उसका दूसरा वचन. निश्चय मैंने अपने मन को शांत और चुप कर दिया. जैसा दूध चुराया हुआ लड़का अपनी माँ की गोद में रहता है वैसे ही दूध चुराए हुए लड़के के समान मेरा मन भी रहता है. हाँ, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी मराठीमध्ये लिहिले खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेवला आहे. दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असते तसा माझा जीव दूध तुटलेल्या बाळकासारखा माझ्या ठाई आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी कशाविषयी लिहिलेलं आहे बरं. किस चीज के बारे में वहाँ पर लिखा है. देवाच्या आणि आपल्या रिलेशन विषयी. परमेश्वर का अपने रिश्ते के बारे में लिखा है. देव दूध तुटलेलं बाळक जे आहे जो दूध तोड़ा हुआ जो बालक रहता है आणि ते आपल्या आईला बिलकुल राहतो. अपने माँ के साथ मिलकर के रहता है. ते कशासाठी बिलकुल असतं माहिती. इसलिए वो रहता है. मला तुझ्यापासून आता दुधाची गरज नाही. मुझे आपसे मुझे दूध की जरूरत नहीं. तुझ्या स्पर्शाची गरज. मुझे आपके स्पर्श की मला जरूरत. तुझ्या सहवासाची मुझे गरज. आपके सहवास की जरूरत. मला तुझ्या संरक्षणामध्ये. मुझे आपकी सुरक्षा की जरूरत. मला तुझ्याकडून काही नकोय. मुझे आपसे कुछ नहीं चाहिए. केवळ तुझ्या सोबत असल्याने माझं समाधान होतं. आपके संग रहने से मैं समाधानी हूँ.
हे जे समाधान आहे ना ते तुमच्या आणि माझ्याजवळ असलं पाहिजे. ये जो समाधान है वो आपके और मुझ में होना चाहिए. आणि तिथपर्यंत देव तुम्हाला नेऊ इच्छितो. वहां पर तक आपको परमेश्वर लेके जाना त्या है. स्टेज पर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. उस स्तर तक आपको जाना है. ती स्टेज ज्यावेळेस तुम्ही गाठाल, उस स्तर को जब आप वहां पर जाएंगे, त्यावेळेस समजा की परमेश्वर तुम्हाला त्या स्टेज पर्यंत घेऊन जाऊन तिथून पुढे एक वेगळ्या प्रकारचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये. समझे कि परमेश्वर उस स्तर तक लेके जाने के बाद एक अलग आशीष परमेश्वर आपको देने जा रहे हैं. ती स्टेज गाठेपर्यंत देव मानना खाऊ घालत राहणार. वो तरफ पहुंचने तक परमेश्वर आपको मानना देते रहेंगे. कधीच संपणार नाही. मन्ना कभी भी नहीं खत्म होगा. उस स्तर तक पहुंचने तक मानना कधीच संपणार नाही. मन्ना कभी भी खत्म भी नहीं होगा. कभी भी नहीं खत्म. नेहमी त्यांना ते मिळत राहील. हर दिन उन्हें वो मिलता रहा आणि नेहमी रोज मिळत राहील. हर दिन वो मिलता था. शब्दाचा दिवस सोडून रोज त्यांना ते मिळत. सब्बात का दिन छोड़ के हर दिन उन्हें वो मिलता. काही वेडी लोक त्यावेळेस पण होती. कुछ पागल लोग उस समय भी थे. ते रोज शब्दाच्या दिवशी पण शोधायला जायचे. सब्बात के दिन भी उसे ढूंढने के लिए. आज सुद्धा काही लोक शब्दाच्या दिवशी देवाने नेमलेल्या दिवशी कामाला जातात. आज भी कुछ लोग परमेश्वर के दिए सब्बात के दिन भी कार्य में जाते हैं. कारण ते पैशाकडून समाधानी नाही. क्योंकि वो पैसों की ओर से समाधानी नहीं है. आणि काही लोक आज सुद्धा शब्दाच्या दिवशी उपवास करत नाही. कुछ लोग आज भी सब्बात के दिन उपवास नहीं करते. कारण ते जेवणाविषयी समाधानी नाही. क्योंकि खाने पीने के मामले में एक वेळ नाही जेवलं तर मी मरणार. मुझे लगता है कि एक बार मैं नहीं खाऊंगा तो मर जाऊंगा. नाही खाल्लं तर जीव माझा नहीं खाऊंगा तो मेरा जीवन खत्म हो जाएगा. एक दिवस मी कामाला नाही गेलो तर माझ्या घरात काय अन्नच मिळणार नाही. एक दिन अगर मैं नहीं जाऊंगा तो मेरे घर में खाना नहीं आएगा. काहीच नाही मिळणार. माझं जीवनच नाही चालणार. मेरा जीवन ही नहीं होगा. कुछ नहीं मिलेगा. पण तसं नाहीये. ऐसा नहीं है. ही गोष्ट देव तुम्हाला शिकवायची. ये परमेश्वर आपको चीजें सिखा रहे हैं. हे तिथं शिकवले देवाने. यहाँ पर परमेश्वर को ये सिखा रहे हैं. एक दिवस नाही. एक दिन नहीं. शिकवायला 40 वर्ष लागले. उन्हें सिखाने के लिए 40 साल लगाए. तुमच्या जीवनामध्ये आपके जीवन में देव तुम्हाला किती दिवस शिकवणार मला माहिती. परमेश्वर आपको कितने दिन सिखाएंगे. तुमच्या हट्टीपणावर अवलंबून आहे. आपके हट्टीपन पे होते. कारण बायबल सांगतं इस्रायल लोक हट्टी होते. परमेश्वर वचन कहता है इस्राएल लोग वो हट्टी थे. म्हणून त्याला 40 वर्ष लागली. इसलिए उन्हें 40 साल लगे. मग जरा थोडीशी कमी हट्टी असते तर थोड़ा कम होते तो 10 वर्षातच कदाचित संपला. 10 साल में खत्म हो जाता. प्रेज लॉर्ड. पण कदाचित तुमची वेळ जास्त असू शकते. शायद आपका समय ज्यादा हो सकता है. तुमच्या स्वभावावरती अवलंबून आहे तुम्ही किती दिवसात शिकता. आपके स्वभाव के ऊपर निर्भर है कि आप कितने दिनों में सीखते हैं. काही लोक एका महिन्यात शिकतात. कुछ लोग 1 महीने में भी सीखते हैं. काही लोक 10 वर्ष पण शिकत नाही. कुछ लोग 10 साल में भी नहीं सीखते. मला माहिती आहे काही लोक. मुझे ऐसे लोग जानते हैं. किसी लोग मैं जानता हूँ. काही लोकांचं आयुष्य सगळं विश्वासात गेलं तरी पण शिकत नाही. कुछ लोग का पूरा जीवन विश्वास में फिर भी वो नहीं सीखते. जर तुम्ही प्रभू जवळ आलाय, अगर आप प्रभु के पास आए हैं, तुम्हाला नक्की समजेल. आपको सही में समझ में आएगा. इथे लिहिलेलं आहे बायबल. यहाँ पर पवित्र शास्त्र में लिखा है बाळकाचं दूध तोडलेलं आहे. जिस बालक का दूध तोड़ दिया है आईला बिलगून राहतो. वो अपने माँ के साथ बिलक देवा तुझ्याकडून मला काही नको. परमेश्वर आपसे मुझे कुछ नहीं पण मला चाहिए. तुझा सहवास आवडतो. मुझे आपके सहवास में रहना, मुझे आपकी संगति में रहना. लाभ नाही झाला तरी पण मी बसतो. लाभ ना हो तो भी मैं आपके साथ. आशीर्वाद नाही दिला तरी मी तू चांगला. आशीष नहीं देंगे तो भी आप अच्छे हैं. काही नाही झालं तरी पण तू चांगला. कुछ भी ना हो आप अच्छे हैं. जसं हबक्कूक म्हणतो. जैसे हम कहते हैं अंजीरचं झाडाला फळ नाही हो. वहाँ पर अंजीर के पेड़ को भले माझा प्रभू चांगला आहे. माझा प्रभू चांगला आहे. मेरे परमेश्वर माझा प्रभू चांगला आहे. मेरे परमेश्वर अच्छे हैं. हे समाधान तुमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. वो समाधान आपके हृदय में होना जरूरी जर है. ते नसेल अगर वो नहीं है तर आजच ते आणा. आज उसे लेके आए. आजच आपल्या शरीरासोबत संघर्ष करायचा. आज अपने शरीर के साथ उस संघर्ष को हे शरीर तुम्हाला कधीच समाधानी राहू. शरीर आपको कभी भी समाधानी रहने नहीं तुमचा देगा. लोभ, तुम्हाला येणारे टेम्पटेशन ज्याला आपण म्हणतो जे ते कधीच तुम्हाला समाधानी राहू देणार. आपका लोग आपकी अभिलाषा कभी भी आपको समाधानी नहीं डोळे रखेगी. कधीच आपल्याला समाधान राहू अपने देणार. आपके कभी आपके आगे कधीच नेहमी प्रयत्न करत राहणार सैतान. वो हमेशा शैतान अपना प्रयत्न करता आपल्याला रहेगा. काम आहे आपल्याला की आपण ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. ये हमारी जिम्मेदारी है कि इसके ऊपर हम कार्य जर आपण काम नाही केलं, अगर हम नहीं कार्य आपण करेंगे नेहमी असमाधानी राहू. हमेशा हम समाधानी जगामध्ये चाललंय ते. संसार में ये चीजें हो रही है. आणि जर तुमची गणना त्याच्यात होत असेल, आपकी गिनती अगर उनमें हो रही है तर तुम्ही कधीच त्या स्टेज पर्यंत जाणार. तो कभी उस स्तर तक आप नहीं त्या पहुंचेंगे. स्टेज पर्यंत जायचं असेल उस स्तर तक जाने के लिए त्या स्तोत्राला म्हणायला शिका. उस स्त्रोत जो भविष्य है उससे कहना 131 आणि 2 वचन ते पाठ करा. 131 का 2 पाया. दूध तुटलेलं बालक जे आहे जसं प्रकारे राहतं आईसोबत तशा प्रकारे मी बिलकुल राहणार जो नाही. दूध तोड़ा हुआ बालक अपने माँ के साथ मिल के रहता है वैसे में परमेश्वर के साथ आणि रहना. तशा प्रकारे जर बिलकुल राहिलं तुम्ही, उस तरह से अगर आप परमेश्वर के साथ जुड़े रहेंगे, तर तुम्ही जशा प्रकारे एक स्तोत्र करता म्हणतो तशा प्रकारे तुम्ही पण म्हणा. एक भजन संहिता में ऐसे लिखा है 42:12 1 आणि 2 वचन. कौरवाचं स्तोत्र लिहिलंय या ठिकाणी. 42 उसका 1 और 2.
स्तोत्र 42:1-2 तिथे लिहिलंय, हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव जिवंत देवासाठी देवासाठी ताणलेला झाला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन. जैसे हरनी नदी के लिए जल के लिए हाँफती है, वैसे ही हे परमेश्वर मैं तेरे लिए हाँफता हूँ. जीते ईश्वर, हाँ परमेश्वर का मैं प्यासा हूँ. मैं कब तक परमेश्वर को अपने मुंह से दिखाऊंगा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाइबल स्पष्टपणे त्या ठिकाणी कोरहाच्या द्वारे सांगतात. पवित्र शास्त्र कोरह के द्वारा एक बहुत सीधे रीति से बताते हैं. स्पष्टपणे तो देवाच्या बाबतीत असमाधानी आहे. परमेश्वर के बारे में वो असमाधानी है. आणि तो आत्मिकतेच्या बाबतीत असमाधानी आहे. आत्मिक रीति से वो असमाधानी है. कारण जगातल्या गोष्टी सगळ्या सोडून सांसारिक सारी चीजों को ज्याला केवळ देवाला भेटण्याचा ध्यास सब परमेश्वर के देखने के उसके अंदर सोबत वेळ घालवण्याचा ध्यास लागतो. परमेश्वर के साथ उन्हें अपना समय बिताना है. जग मात्र उलटं करत आहे. संसार उसके विपरीत करता है. देवाला सोडून जगाच्या गोष्टीकडे त्यांचा ध्यास लागतो. परमेश्वर को छोड़ दुनियादारी की चीजों में वो जगाच्या गोष्टी मिळवण्यासाठी जास्त त्यांचा प्रयत्न आहे. सांसारिक चीजें पाने के लिए उनका ज्यादा यत्न रहता है. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपण समाधानी असलं पाहिजे. इसलिए आपको मुझे समाधानी रहना चाहिए. नीतिसूत्रे 5:18-19 नंतर तुम्ही वाचा, ते काढू नका, फक्त लिहून ठेवा. नीतिसूत्रे 5:18-19 वचन. नीतिवचन 5:18-19 आप बाद में जाके घर में पढ़िए. तीमुथियुस 6:8 वचन. पहिला तीमुथी 6 उसका 7 तुम्ही घरी जाऊन वाचा नंतर. आप घर में जाके पढ़िए. आणि ह्या वचनांच्या मध्ये सुद्धा आपल्याला त्या गोष्टी पाहायला मिळतात. ये वचन में हम उन चीजों को देखते हैं. आपण जगातल्या गोष्टीच्या बाबतीत कसं समाधानी असलं, सांसारिक चीजों के बारे में कैसे में समाधानी होना है. जर आपण असणार नाही, अगर आप नहीं है, तर निश्चित अर्थाने आपण काही गोष्टी गमावू. निश्चित कुछ चीजों को गमाएंगे. देव आपल्याला देणार, जो परमेश्वर में देना चाहते हैं. वचन शेवटचं मात्र आपण वाचू. आखरी वचन पढ़ेंगे आणि या ठिकाणी आपण बंद करू. हम यहाँ पर रुक जाएंगे. फिलिप्पियस पत्र नवीन करारामध्ये एक माणूस आहे की ज्याला देवबापाने समाधानी राहायला शिकवलं, आणि त्याचं नाव आहे पौल. आणि तो पौल त्या ठिकाणी तुम्हाला मला काय सांगतो ते आपण ऐकूया. फिलिप्पियों की किताब 11-12 वचन, 11 ते 13 वचन आहे. मला फिलिप्पी 4:11-13, फिलिप्पी पत्र 4 अध्याय 11 पासून 13 पर्यंत. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असं नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्य अवस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे मला समजते. हरेक प्रसंगी अन्न तृप्त असणे व शुद्धीत असणे, संपन्न असणे व विपन्न असणे याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. किताब 4 अध्याय उसका 11 से 14 हम लोग पढ़ेंगे. यह नहीं है कि मैं अपनी गति के कारण यह कहता हूँ, क्योंकि मैंने सब सीखा है कि जिस दशा में मैं हूँ उसी में संतोष करूँ. मैं दिन होना भी जानता हूँ और बढ़ना भी जानता हूँ, और हर एक बात और सब दशाओं में तृप्त होना, भूखा रहना और बढ़ना घटना सीखा है. जो मुझे सामर्थ्य देता है उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ. तो भी तुमने भला किया कि मेरे क्लेश में मेरे सहभागी हुए. प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम. हालेलुया. पौल या ठिकाणी तुम्हाला मला बऱ्याच गोष्टी शिकवतोय. और उस आपको मुझे बहुत सारी चीजें तो म्हणतात मी शिकलेलो आहे प्रभूकडून समाधानी कसं आहे. कहते कि प्रभु से मैंने सीखा है कि मैं समाधानी कैसे. आज तुम्ही शिकलाय, आज आपने भी सीखा. याच्या अगोदर शिकला की नाही मला माहिती नाही. इससे पहले आपने सीखा है. समाधानी राहायला शिकला की नाही माहिती नाही. समाधानी रहना आपने सीखा है. कारण मी जे शिकवत आहे, क्योंकि मैं जो सिखा रहा हूँ त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा पवित्र आत्मा शिकवू शकतो. उससे ज्यादा महत्वपूर्ण पवित्र आत्मा आपको सिखाएगा. त्याच्यापेक्षा जास्त अधिक जर शिकवत असेल कोण, उससे ज्यादा और कोई सिखा सकते हैं. देव शिकवू शकतो. वो परमेश्वर सिखा सकते हैं. प्रॅक्टिकल शाळा आहे, प्रॅक्टिकल स्कूल आहे त्याचं. उनकी एक अपनी पाठशाला है की त्याच्यामध्ये तो तुम्हाला शिकवत राहील. उसमें वो आपको सिखाते रहते हैं. पण काही लोक ते शिकत नाही. कुछ लोग वो नहीं सीखते. म्हणून अशा प्रकारे देवाला सांगावंसं वाटतं. इसलिए इस रीति से परमेश्वर को बताना पड़ता है. काही लोक त्यांना त्या गोष्टी समजतच नाही. कुछ लोगों को बातें समझ में नहीं आती. जुनी उदाहरण देतात. पुराने उदाहरण को वो देते रहते. मी 10 वर्षापूर्वी उपवास करायचो. 10 साल पहले मैं उपवास करता था. मी 5 वर्षापूर्वी एवढा अमुक दान द्यायचो. 5 साल पहले मैं इतना दशमांश देता. आणि मी कधी कामाला जात नव्हतो. मैं कभी कार्य में नहीं जाता. देवाचा खूप मोठा आशीर्वाद मी बघितला होता. परमेश्वर के बहुत बड़े आशीषों को मैंने देखा है. आज काय? आज क्या है? 10 वर्षापूर्वी उपवास करतो, आज का बंद केला? 10 साल पहले उपवास करते तो आज क्यों बंद किया? मेरी सांस फूलती है. मला डायबिटीज झालेलं. मुझे डायबिटीज हुआ है. मला अजून डॉक्टर म्हणले की तुमचं बीपी वाढेल. डॉक्टर ने आपका बीपी शायद बढ़ जाए. बीपी कमी होईल जर तुम्ही उपवास केला तर. उपवास करेंगे तो बीपी लो हो जाएगा. प्रार्थना जास्त केली तर तुमचे गुडघे काळे पडतील. ज्यादा दुआ करेंगे तो आपके घुटने काले पड़ जाएंगे. आणि तुम्ही वेळ जास्त दिला नाही, देवाला दिला तर तुम्हाला कामावरून काढून टाकलं जाईल. परमेश्वर को ज्यादा समय देंगे तो आपको कार्य से निकाल दिया जाएगा. काही कारण असू शकतात, अजून काही. बहुत सारे ऐसे अलग अलग कारण हो सकते हैं. तुमचं कारण तुम्हाला माहित. आपका जो कारण है वो आपको मालूम है. तुम्हाला माहित. तुम्हाला असं वाटत असेल मी दान देत होतो, पण आता मला असं वाटलं की मी 2 महिने दिले हो, पण दशमांश दिला मी, पण 2 महिन्यानंतर मला असं काही जाणवलं नाही. 2 महिने लगता है कि 2 महीने मैंने अपना दशमांश दिया, मैंने अपना भेंट दिया, पर मुझे ऐसे कुछ दिख नहीं रहा है.
तुम्हाला माहिती आहे इस्रायल लोक 40 वर्ष प्रॅक्टिस करत होते. आप समझे इस्राएली लोग 40 साल निरंतर उसके ऊपर प्रैक्टिस कर रहे थे. तुम्हाला माहिती आहे ज्या लोकांनी हे सगळं प्रॅक्टिस करायचं बंद केलं, जिन लोगों ने ये करना बंद किया है, देव म्हटलं चला पृथ्वीवर तुमचं काम काय नाही, वरती स्वर्ग. परमेश्वर ने कहा कि पृथ्वी का आपका कार्य खत्म हो गया, स्वर्ग में ठेवलंच नाही त्यांच्यामध्ये. उनके बीच में रखा. ज्यांनी पण बंद केला, तुम्ही कुठेही वाचा इस्रायल लोकांची सगळी स्टोरी वाचा. इस्राएल की अगर आप देखेंगे उनके इतिहास को, ज्यांनी पण ह्या व्यवस्थेत विरोध केला, जिन्होंने इस व्यवस्था का विरोध किया, सगळ्यांना देवाने काम केलं लगेच. सबको परमेश्वर ने तुरंत वहां धरती से चला माझ्याकडे वर या लगेच, चलो मेरे पास आ जाओ. तिथं तुमचं काही काम नाही, वहां पर आपका कोई, माझ्या स्कूलला डिस्टर्ब करायचं नाही, मेरी व्यवस्था को, माझं शिक्षण चालू आहे ते चालू राहू दे. मेरी शिक्षा को चालू रखो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. तुम्हाला शिकायला पाहिजे, आपको सीखना जरूरी है, तुम्हाला शिकलं पाहिजे, आपको सीखना जरूरी है. देव शिकवू इच्छितो, परमेश्वर आपको देव सिखाना, काय सांगू इच्छितो. परमेश्वर आपको कुछ बताना चाहता है. कदाचित 2 महिन्यात परमेश्वराने काही काम केलं, शायद 2 महीने परमेश्वर ने कुछ भी कार्य नहीं किया. होऊ शकतं तुम्ही एक दिवस उपवास केल्यानंतर तुम्हाला थकवा हो जाणवला, सकता है कि एक दिन उपवास करने से आपको शायद थकावट लग डॉक्टर सकती म्हणले है. असतील की तुमचं बीपी लो, डॉक्टर ने कहा भी होगा आपका बीपी लो हो होऊ सकता शकतो, है. हे शरीर आहे. ये शरीर है तो हो सकता मी है. डॉक्टरच्या मंडळात नाकारत मैं नाही. डॉक्टर के बातों को अनदेखा नहीं करना पण चाहता, एक गोष्ट आहे, लेकिन एक बात है, माझा देवावर विश्वास आहे मेरा परमेश्वर के ऊपर आणि विश्वास है. प्रभू म्हणाला मी तुला सामर्थ्य और देणार. परमेश्वर का मैं तुम्हें सामर्थ्य दूंगा. प्रभू म्हणाला तुझ्या अशक्तपणात माझी शक्ती पूर्णत्वास प्रभु येईल. ने कहा तुम्हारे अशक्ति में मेरा सामर्थ्य तुम्हें आणि मला काम. माहिती आहे तू खोटं बोल, मुझे मालूम है वो झूठा नहीं मला कहता है. माहिती आहे की तो खरंच बोल, मुझे मालूम है कि वो सच ही मला है. माहिती आहे की तो मला म्हणाला मी तुला सोडून जाणार नाही, वो मुझे मालूम है, उन्होंने कहा मैं तुम्हें छोड़ूंगा तर नहीं, नाही जाणार सोडून. वो नहीं छोड़ के जाएंगे. माझं मन मला सांगू शकतं काहीतरी. मेरा मन मुझे कुछ भी बता सकता एखादा है. दिवस माझ्या जीवनामध्ये निराशेचा येऊ शकतो, किसी दिन मेरे जीवन में एक दिन निराश पण हो लक्षात सकता घ्या है. देव खोटं बोलत लेकिन नाही. ये बात को समझे, परमेश्वर झूठ नहीं ही गोष्ट बोलते. तुम्हाला मला समजली पाहिजे. ये चीज आपको मुझे सीखना बऱ्याच जरूरी वेळेस है. आपण ही गोष्ट मान्य करत, कई बार हम इन चीजों को, शरीर आत्मा आपलं मान्य करत, हमारा शरीर आत्मा उसे मानता नहीं. आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत आणि वेगवेगळ्या आत्मिक गोष्टी करण्याच्या बाबतीत खूप आपण कमी पडतो. दुआ करने के बारे में या आत्मिक चीजों के कई सारे बारे में कई बार कम पड़ आणि जाते हैं. आपल्याला जगाची चिंता असते, और सांसारिक चिंता हमारे आपल्याला अंदर आपल्या है. कामाची चिंता हमें आहे, अपने कार्य की चिंता आपल्याला है, बँक बॅलन्सची चिंता आहे, बैंक बैलेंस की चिंता आपल्याला है, आपल्या कर्जाची EMI ची चिंता आहे, कर्जा और उसकी EMI की चिंता होगी, आपल्याला आपल्या पोटाची चिंता आहे, अपने पेट की चिंता है, आपलं शरीर निकृष होईल आपल्याला असं वाटतं, शरीर हमें लगता है वो और दुर्बल हो जाएगा. आणि आपलं शरीर गुडघ्यावर जास्त बसल्यामुळे मी बसू शकत नाही याची जास्त आपल्याला चिंता ज्यादा आहे. देर घुटने पे नहीं बैठ सकता, ये मेरी चिंता है. पण लक्षात घ्या आपला प्रभू मात्र या सगळ्यावरती विजय मिळवू शकतो. Amen. इस बात को समझिए, सबके ऊपर परमेश्वर में विजय देता है. प्रत्येक कारणाला तो दूर करू शकतो, हर एक कारण को दूर कर सकते हैं. प्रत्येक कारण त्याच्या समोर व्यर्थ ठरू हर शकतो, एक कारण उनके सामने व्यर्थ हो सकता है. प्रत्येक कारणाला तो तुमच्या शरीरातून काढून टाकतो. हर एक कारण को आपको शरीर से निकाल सकता है. त्याच्याजवळ ती शक्ती आहे, उनके पास वो शक्ति है, त्याच्याजवळ ते बळ आहे. उनके पास वो सामर्थ्य तुम्ही है. कोणतंही कारण घेऊन या, कोई भी कारण आप लेके आइए. आत्मिक गोष्टी न करण्यासाठी तुम्ही कोणतंही कारण घेऊन या. आत्मिक चीजें ना करने के लिए कोई भी कारण आप लेके सगळी आइए. कारण देवासमोर मांडा. वो परमेश्वर के सामने देवा म्हणा रखिए. हे प्रभू तू तुझ्याजवळ मांडले, प्रभु उसके ये प्रभु आपके सामने कार्य माझी करता इच्छा है. आहे की तुझं काम करावं, मेरी इच्छा है मैं आपका कार्य करूं. माझी इच्छा आहे की मी उपवास करावा, मेरी इच्छा है कि मैं उपवास माझी इच्छा करूं. आहे की मी प्रार्थना मेरी करावी, इच्छा है कि मैं दुआ माझी करूं. इच्छा आहे मला दान द्यायचं, मेरी इच्छा है कि मैं माझी इच्छा आहे की प्रत्येक रविवार चर्च मेरी आहे. इच्छा है हर रविवार माझी इच्छा है प्रभु जी मी मेरी इच्छा है मैं आत्मिक कार्य करूं. प्रभूजी ही कारण आहेत, लेकिन ये कुछ कारण है, हे तू दूर कर. इसे आप दूर कीजिए. देव दूर करेल, परमेश्वर दूर करेगा. सगळ्या तो बाहेर काढेल, ये सबसे आपको देव निकालेंगे. तुम्हाला जाणीव करून देईल. परमेश्वर इस बात का एहसास मी दूर दिलाएंगे. करणारा सर्वशक्तिमान मैं परमेश्वर, वो दूर करने वाला सामर्थ्यशाली परमेश्वर हूँ. त्याच्यासोबत समाधान करायचे. उनके साथ समाधान रहना आपको सीखना चाहिए. जर तुम्ही त्याच्या शाळेत शिकले, अगर आप उनकी पाठशाला में सीखे अशा प्रकारे पौल म्हणतो तशा प्रकारे तुम्ही म्हणा. जैसे पौलुस ने कहा वैसे आप कहेंगे. आशीर्वादात राहणे मला माहिती आहे, आशीष में जीना मुझे मालूम आणि है, कफलत असणे सुद्धा मला माहिती और कंगाल रहना भी मुझे मालूम है. आहे. आणि हे सगळं तू शिकला होता ते सेवेत. वो सब उन्होंने उनकी सेवा में सीखा जे था. सेवा करतात त्यांना देव अशा प्रकारे खूप काही शिकवतो, जो सेवा करते हैं, परमेश्वर ने अलग अलग चीजें सिखाते हैं. आणि त्या सगळ्यातून त्याला यासाठी घेऊन जायचं असतं इन सबसे उन्हें परमेश्वर को इसलिए उन्हें लेके की जाना तो होता दुसऱ्याला है शिकवणार. कि वो दूसरों को सिखाए. जसं येशू ख्रिस्ताविषयी म्हटलं गेलं, जैसे यीशु मसीह के बारे में बताया गया बायबलमध्ये है. इब्रियोच्या पत्रात तुम्हाला वाचायला मिळेल. पवित्र शास्त्र में लिखा है, आपला महायाजक जो आहे हमारा जो महायाजक है तो सगळ्या परिस्थितीतून गेला होता. हर एक परिस्थिति से वो गए थे. का? कारण जे परिस्थितीतून जातात त्याचं जे सत्य आहे ते त्याला माहिती असावं. क्यों? क्योंकि जिस परिस्थिति से जा रहे उसका सच उन्हें मालूम होना तशी जरूरी जे है. देवा सेवा करण्यात तशी माझ्यासारखी काही लोक आहेत. जो परमेश्वर की सेवा करते मेरी तरह ऐसे भी लोग हैं. कदाचित तुम्ही सेवा करत असाल, शायद आप भी सेवा तुम्हाला करते हैं. प्रत्येक परिस्थितीतून देव घेऊन जाईल, हर एक परिस्थिति से परमेश्वर आपको लेके कारण जाएगा. त्याची जाणीव तुम्हाला असावी कि उसका आपको आपके अंदर उसका जानने का होना त्या जरूरी है. परिस्थितीत कोणत्या प्रकारच्या गोष्टी घडतात.
अलग अलग परिस्थिति में क्या क्या बातें काय होती काय हैं, विचार येतात, क्या क्या विचार हमारे काय लिए, फेस करावं लागतं, किन चीजों का सामना हमें कसा करना पड़ता विजय है मिळवायचा असतो, और उसके ऊपर कैसे विजय हे मिल त्याला पाए, सगळं समजावं. ये आपका एहसास होना कोणाला चाहिए. काही सांगू शकत नाही तरी पण ते सगळं सहन करायचं, हे कसं समजावं. किसी का पता भी नहीं ले सकते फिर भी आपको सहन करना है, ये आपको सीखना है. येशू आपलं दुःख कोणालाही सांगू शकत नाही. यीशु मसीह अपना दुख किसी को भी बता नहीं त्याच्याजवळ सकते कोणी थे, ऐकणार नव्हतं. उनके पास सुनने वाला कोई था नहीं. रात्रभर देवासोबत तो बोलायचा, रात भर वो परमेश्वर के साथ समय देते रात्रभर थे, प्रभूसोबत तो सेवा करायचा. रात भर वो परमेश्वर के साथ उन बातों को बताते ते थे, समाधानी होता बरं. लेकिन वो समाधानी थे. तो एक उदाहरण आहे समाधानीचं. एक उदाहरण, सबसे सर्वोत्तम उदाहरण है वो समाधान के की लिए. स्वर्ग सोडून तो आलेला होता. स्वर्ग छोड़कर वो आए थे, पण या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांच्या आडाने न शिकलेले माणसांसोबत समाधानी होते. लेकिन पृथ्वी के जो अनपढ़ लोग थे उनके साथ वो समाधानी थे. नावं ठेवणाऱ्या लोकांना कधी त्यांचा द्वेष केला नाही त्यांनी. जिनको अलग अलग तरह से लोग बातें करते हैं उनके लिए उन्हें कभी अपने मन में द्वेष नहीं त्याला था. मारायला आलेल्या लोकांना कधी तो रागावला नाही. जो उन्हें मारने आए थे उनके ऊपर भी उन्होंने कभी गुस्सा नहीं किया. आणि तो शांतपणे हे सगळं सहन करतो. शांति से वो हर एक चीजों को सहन कर रहे कारण थे, त्याचं हृदय देवासोबत आनंदित होतं. क्योंकि उनका हृदय परमेश्वर के सामने आनंदित देवासोबत था. शांततेने भरलेलं होतं. परमेश्वर के साथ उनका आज हृदय शांति घरी से जात भरा. असताना तुमच्या जवळ इस्रायल लोकांची स्टोरी आहे आज घर जाते हुए इसराइल लोगों की कहानी आपके मन में है. आणि तुमच्या मनामध्ये ते समाधानाचं चित्त आहे. आपके मन में वो समाधान की वृत्ति होनी चाहिए. कारण एक वचन नेहमी लक्षात ठेवा, एक वचन को हमेशा याद रखिए, भक्ती हा चित्त समाधानाचा मोठा लाभ आहे. जो भक्ति सबसे बड़ा मेरे लिए लाभ है. प्रार्थना करणं हा एक मोठा लाभ आहे. दुआ करना एक बहुत बड़ा लाभ है. केवळ आर्थिक आशीर्वाद सांगवले नाही त्याच्यात. सिर्फ आर्थिक उसमें आशीष नहीं है, करोडो रुपये असताना आनंदी असणं करोड़ों रुपए होने में आनंद होना, हे खूप मोठा आशीर्वाद लागतो देवासाठी. उसके बहुत बड़ा आशीष परमेश्वर के ऊपर से आपको कारण चाहिए. ज्यांच्याजवळ एवढे मोठे पैसे आहेत ना, जिनके पास इतना बड़ा धन है, तुम्हाला मी खरं सांगतो ते सगळ्यात असमाधानी मैं माणसं. आपको बताना चाहता हूँ वो सबसे असमाधानी लोग ते हैं. काहीच त्यांच्याजवळ सॅटिस्फॅक्शनच नाही. उनके पास बिल्कुल भी वो तृप्ति या समाधान है ते नहीं. सतत डेव्हलपिंगचा विचार करतात. हर दिन वो आगे बढ़ोतरी के बारे में सतत सोचते त्याला असं हैं. वाटतं हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. हर दिन उन्हें लगता है ये चीजें वो चीजें चाहिए. कारण शर्मणाजवळ सगळं होतं, करोडो रुपये होते. सुलेमान राजा के पास करोड़ों का धन था. त्याच्याजवळ सोनं, त्याच्या भिंतीला सोनं होतं. ऐसे था कि उनकी राजवाड्याच्या भिंतीला सोनं होतं. उनके दीवार में सोना लगा था. नुसतं ते सगळं विकलं तरी सगळ्या राज्याचं पोट भरू शकत वो नाही. बेच के पूरा उनका जो देश था वो खाना खा सकता था, ऐसा था. एवढं सोनं त्याच्याजवळ. इतना सोना उनके पास. दगडाला किंमत असते ती सोन्याला होती. पत्थर की जो कीमत थी वो सोने की ली थी. आणि ते सगळं तो आजमावत होता. इन सारी चीजों का वो आनंद ले रहे थे. आणि तो राजा तो काय म्हणतो, वो राजा क्या कहता है, की देवामध्ये जे मला समाधान सापडलं परमेश्वर में जो मुझे समाधान मिला है ते कशातच नाही. वो किसी चीजों में नहीं है, ते तुमच्या जवळ असलं पाहिजे. वो आपके पास होना जरूरी आणि है. तुम्ही आज समाधान घेऊन जा. आज यहाँ से आपको समाधान आपल्या लेके अंतःकरणात जाए. तृप्तता आहे. तुमच्या अपने हृदय में आप तृप्त रहिए. प्रभूचे तू दिलेस मला, प्रभु जो आपने मुझे दिया है त्या बाबतीत मी समाधानी आहे. उसके लिए मैं समाधानी मी हूँ. तुझं गौरव करतो. मैं आपकी महिमा करता हूँ. मैं आपकी महिमा करता आणि हूँ. जे माझ्याजवळ नाही और जो मेरे पास नहीं है त्याबद्दल मी दुःख नाही करत. उसके लिए मैं दुख नहीं करूँ. त्याबद्दल मी माझं अंतःकरण तुझ्याजवळ ठेवेन. उसके लिए मैं अपने हृदय आपके पास लेके तुझ्यासोबत आता हूँ. राहायला मला आवडतं. आपके साथ रहना मुझे अच्छा लगता आणि है. तुझ्यासोबत आनंद आहे मला. आप में मुझे वो आनंद है. करून पहा. आप इस चीज को करके त्याच्यासोबत लढाई करा. शरीर के साथ अपनी लड़ाई कीजिए. शरीरासोबत लढाई करा. शरीर के साथ लड़ाई आणि मी कीजिए. तुम्हाला खरं मैं सांगतो, आपको सच कहता हूँ, हे शरीर तुम्हाला कधीच समाधानी शरीर नाही. आपको कभी भी समाधानी नहीं रखेगा. हे नेहमी तुम्हाला असमाधान तिकडे घेऊन जाईल. हमेशा ही आपको असमाधान क्यों लेके जाएगा. पवित्र आत्मा जिकडे घेऊन जाणार लेकिन पवित्र आत्मा जहाँ आपको लेके जाएगी त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. उसकी तरफ जाने का आप प्रयत्न कीजिए. प्रभू तुम्हाला मदत करेल. प्रभु आपको मदद आणि करेंगे. नेहमी समाधानी ठेवा. हमेशा अपने आपको समाधानी रखें. या आपले डोळे बंद करा. हम अपने आप को बंद कर दें.